हर ग्राम पर्यटन धाम. म्हणजे प्रत्येक ग्रामाला आपली ओळख आहे. 14 किल्ले, 12 तालुके आणि सगळे मिळून 7,500 स्क्वेअर किलोमीटरचं आपलं क्षेत्रफळ. काश्मीरला पैसे साठवून जावा, केरळला पैसे साठवून जावा, विदेशात पैसे साठवून जावा, पण आमच्या कोल्हापूरच्या ह्या वाड्या वस्त्यांवरती फिरायला फार पैशाची खरंच गरज नाहीये. आणि जी जुनी घरं आहेत, जी आता नामशेष होत आहेत, हे सगळं लोकांसमोर आणण्याचं कारणच हे जे नामशेष होतंय, हे 10 वर्षात नामशेषच होणार आहे. तर त्याच्या आधी बघून घ्या. चिऱ्याची घरं, सारवलेली अंगणं, सारवलेल्या जमिनी, परसबागा, गुरं, त्यानंतर कोंबड्या आहेत, गायी आहेत, बकऱ्या आहेत आणि ह्यांना डोंगरात फिरवून आणताना आपल्याकडे जगात एक प्रचलित पर्यटन ठिकाण आहे स्वित्झर्लंड. यांनी जर लोकांना भुरळ कशातनं घातली असेल ना, तर त्यांच्या गायींच्या गळ्यात घंटा बांधला. खूप कमी गावं आहेत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी अशा पद्धतीनं गरजू आहेत आणि पर्यटनामध्ये काहीतरी योगदान देऊ इच्छितात. नमस्कार, मी सुधाकर काशीद, निवासी संपादक तरुण भारत. तरुण भारतच्या वतीने गेली साधारण वर्ष दीड वर्ष झालं दर आठवड्याला त्या आठवड्यात घडलेल्या काही घटना, काही प्रसंग, ते चांगले वाईट राजकीय ज्याचे पडसाद सगळ्या समाजात उमटतात असा विषय आम्ही चर्चेला घेतो. चर्चेला एकच माणूस असा किंवा एकच कोणीतरी अनुभव आहे असं न करता त्या प्रश्नाशी संबंधित असणारे 7-8 जणांना बोलवतो आणि इथं संवाद घडवून आणतो. म्हणजे एकमेकाच्या विरोधातली चर्चा वगैरे असं काही नाही. आपण एकमेकाशी गप्पा मारताना कधी भांडत नाही, पण तशा पद्धतीनं असं प्रत्येकजण आपापलं मत वेगळं व्यक्त करू शकतो. आणि असं तर अजिबात प्रकार नाही की संजू जाधव विरुद्ध सम्राट केरकराच्यात लावायचं आणि आम्ही ते शूटिंग घ्यायचं, तेच हे करायचं, फोकस अजिबात तसला प्रकार नाही. आणि या सगळ्या चर्चेचा शेवट अतिशय पॉझिटिव्ह व्हावा. म्हणजे आपण आज या आठवड्यात झालेला आहे, म्हणजे आता मे महिन्याची सुरुवात झालेली आहे. साहजिकच पूर्वी पर्यटन म्हणजे मुलांच्या तोंडात मामाचं गाव अशा पद्धतीचं होतं, तर आता मामाचं गाव वगैरे तर सगळं हे झालं. आणि वेगवेगळ्या कल्पना म्हणजे त्याच्यावर जो आघात होत गेलाय पर्यटन म्हणजे काय, त्यामुळं मूळ पर्यटन काय आहे हे थोडंसं बाजूला आहे. तर जे राहिलेलं आहे, तुम्ही जे सांभाळलेलं आहे सगळ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून, त्या भगवानचा मार्ग वेगळा असेल पण तो आणतो त्याच मार्गाला की तुम्ही बाहेर पडा घरातून. तुम्ही एक वेगळंच घेतलं, नुसतं पर्यटन नाही तर त्या भागातले लोक राहतात कसे, त्यांचं जीवनमान कसं आहे, ते रोजचं झगडतात कसे, आणि आपण त्यांच्यात राहून आपल्या त्या मुलांच्यात आणि या नव्या पिढीत आणि त्या खेडेगाव जे कुठले असेल, आता तुम्ही गोठणे घेतलेलं आहे, एक नातं तयार करायचा प्रश्न आहे. सम्राट तर दाजीपूरचं म्हटलं की सम्राट त्याचं वेगळं काम सुरू आहे, त्याची ती राईड सुरू आहे, गवे वगैरे बघायला मिळतात. आता तरी तो सांगेलच त्याच्या ह्याच्यातनं. त्यानंतर गिरी वहिनींचं तर त्यांनी जुन्या पद्धतीनं सगळं उभं करायचा त्यांनी प्रयत्न केले. मातीची घरं वगैरे आपण ते कोणाच्या तरी ललित लेखात वाचत होतो, तर ते जुने घर, सारवलेलं अंगण, तुळशी कट्टा, मातीच्या भिंती, म्हणजे कुडाचं घराचं हा त्यांनी वास्तवात आणलं तुम्ही. तर या तुमच्या या सगळ्यातून हे पर्यटन अशा मार्गाने पर्यटन वृद्धिगत व्हावं आणि त्याचा काहीतरी वेगळा काहीतरी अनुभव घ्यावेत अशा यानं आपण आजची चर्चा जी आहे पर्यटनाच्या विषयी ती बोलवलेली आहे. अजिबात आम्ही म्हणजे असं तेही एक पर्यटनच आहे, म्हणजे परदेश प्रवासाचं हे झालेलं आहे किंवा मोठ्या अशा एक 7-8 दिवसाच्या सहली घडवून आणणं, ठीक आहे, तो पर्यटनाचा भाग आहे. पण सर्वसामान्य माणसं ज्याच्याकडे वळतात तो हा सगळा तुम्ही सगळी मंडळी आहे, म्हणून आज हे केलेलं आहे. हे हा वाड्याचे काही अवशेष हे सगळं ते दाखवत राहिलेले आहे. नमस्कार, मी दुर्ग अभ्यासक भगवान चिले, निसर्ग परिवार संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि गेली 35 वर्ष महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांवर काम करतोय. तर आपल्या महाराष्ट्रात जवळजवळ 400च्या आसपास गडकिल्ले आहेत. ते सगळे 400 किल्ले मी बघितले आणि त्या 400 किल्ल्यांवर मी 12 पुस्तकाच्या माध्यमातून लिहिलेलं सुद्धा आहे. तर त्या 400 किल्ल्यापैकी 14 किल्ले आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे किल्ले असताना किल्ल्यांचे 4 प्रकार असतात. गिरिदुर्ग, वनदुर्ग, भूदुर्ग आणि जलदुर्ग, त्यातल्या 3 प्रकारातले किल्ले आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत. तर एक इतिहास संशोधक म्हणून किंवा किल्ले अभ्यासक म्हणून मी असं सांगेन की
शिवचरित्रात शिवाजी महाराजांच्या आयुष्यात पहिल्या 10 किल्ल्यांना जर आपण पहिले 10 किल्ले कुठले आणि त्यात महत्वाचे, तर त्यामध्ये पन्हाळा येतो, आपला विशाळगड येतो आणि रांगणा येतो. रांगणाला तर इतिहासातील महास्थळ असं जागोजागी उल्लेख आहे. तर 3 किल्ले शिवचरित्रातले महत्वाचे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आहेत, ज्यांचा शिवाजी महाराजांशी, संभाजी महाराजांशी, राजाराम महाराजांशी, शाहू महाराजांशी, महाराज ताराबाईंशी वारंवार संबंध आलेले आहेत. ते तिथं जाऊन राहिलेले आहेत. तर हे आपल्या कोल्हापुरातलं पर्यटन बघत असताना आपण असं बघतोय की जंगलं आहेत आपल्याकडं, मंदिरं आहेत, लेणी आहेत. तर या किल्ल्यांचं असं वैशिष्ट्य आहे की नुसतं एक रांगणा, जर एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, नुसतं रांगणा आपण बघायला जायचं ठरवलं तर आपण पाटगावला पहिल्यांदा जातो. पाटगावला छत्रपती शिवाजी महाराज 2 वेळा दक्षिण दिग्विजयाला जातावेळी, परत येता वेळेस 2दा तिथं गेलेले होते. मौनी महाराजांचा, शिवछत्रपतींना मार्गदर्शन करणारे 13 सद्गुरू आहेत, त्यापैकी मौनी महाराज पाटगावकर यांचा मठ तिथं आहे. ती जागा अतिशय, कारण छत्रपती घराण्यातला प्रत्येकाचा तिथे संबंध आला. त्यानंतर पाटगावची देवराई खूप सुंदर आहे, आजही चांगल्या अवस्थेमध्ये आहे. आता शासनानं पाटगाव हे मधाचं गाव म्हणून जाहीर केले. त्यानंतर आता ही 3 ठिकाणं बघितल्यानंतर आपण 7-8 किलोमीटर जंगलातलं, आता वनदुर्ग आहे तर आपल्याला इथं जंगल पार करूनच जावं लागतंय. वनदुर्गामध्ये शिवाजी महाराजांना असं अभिप्रेत होतं की त्यांचं 50% सैनिकाचं काम तिथलं जंगलच करेल. तर रांगण्याला जाताना एक सुंदर असं जंगल आहे. त्या जंगलात सगळे प्राणी, आता अगदी तिथं रानकुत्रा सुद्धा त्या भागात आलेले आहे. सगळे प्राणी आपल्याला तिथं बघायला मिळतात. रांगणा खूप मोठा सुंदर किल्ला आहे. तर अशी जैवविविध, आता एक किल्ल्यामध्ये इकोसिस्टीम, निसर्ग परिसंस्था नावाचा एक भाग असतो की रांगण्यावर जर तुम्ही गेला तर तिथं सगळ्या माणसांना, प्राण्यांना, पक्ष्यांना जगण्यासाठी गरजेचं काय आहे तर पाणी. तर शिवाजी महाराजांनी बांधलेलं तिथं तलाव आहे. पाटगावचं धरण जर सोडलं तर रांगणा किल्ल्यात जोपर्यंत तुम्ही त्या तलावापर्यंत पोहोचत नाही, दुसरं कुठलं पाणी तिथे उपलब्ध नाही. त्यामुळे कोण पक्षी अभ्यासक तिथे अभ्यास करायला आला तर त्याला तेच पाणी प्यावं लागतं. कोण प्राणी अभ्यासक आला त्याला तेच पाणी, इतिहास अभ्यासक. तर असा रांगणा इकोसिस्टीमच्या दृष्टीनं फार सेन्सिटिव्ह आणि महत्वाचा किल्ला आहे. पन्हाळा आपल्याकडे आहे. पन्हाळ्याची तर ख्याती मी अशी सांगेन की शिवकाळातल्या इमारती कशा होत्या जर तुम्हाला अभ्यासाचं झालं, भारतात कुठल्याही किल्ल्यावर इतका सुंदर धान्य कोठार किंवा अंबरखाना नाही. इतका सुंदर अंबरखाना इतिहास काळाला होता तसा आपल्या पन्हाळगडावर आपल्या सज्जा कुठे आहे. अशा अनेक इमारती आज जरी आपण एक मोगम मध्ये म्हणत असलो की पन्हाळा काय, आता एक आपल्याकडे जनरली एक वाक्य असते की काय आता तिथलं सपलं वगैरे, तरी सुद्धा भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यातल्या ज्या ज्या तिथं वास्तू आहेत, 3 दरवाजे असेल, सज्जा कोठी असेल, धान्य कोठार असेल, या ठिकाणी कुठलेही तिथं मानवी अतिक्रमण नाहीये, त्याला कंपाऊंड्स आहेत. तर त्या वास्तू आपल्याला पन्हाळगडावर अगदी व्यवस्थितरित्या बघता येतात. आणि दुसरं म्हणजे पन्हाळगडा शेजारी एक दुसरा किल्ला आहे ज्याच्याकडे पूर्णच दुर्लक्ष आपलं झाले, पावनगड नावाचा. त्या गडावर काही एक दुर्ग अभ्यासक म्हणून आमचा किल्ल्यावर रोपवे होऊ नये हा आमचा कायम एक उद्देश असतो. तिथे काही वर्षापूर्वी रोपवे होणं होता. मी असेल, इंद्रित असेल, उदय गायकवाड असेल, आम्ही कोर्टामध्ये जाऊन तो रोपवे, जयराम रमेश असताना तो किल्ला होता म्हणून कॅन्सल झाला नाही तर तिथे एक सर्पगरुड बरीच वर्ष राहत होतं. आणि डॉक्टर सतीश पांडे त्यांनी UGC वर तिथे फिल्म केलेली होती, त्यामुळे आपण ती पावनगडची केस जिंकली. तर असा जैवविविधतेने नटलेला पावनगड आहे, विशाळगड आहे. खूप या किल्ल्यांवर असं बोलता येईल. तर ह्या किल्ल्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की तिथं बांधकाम इतिहास अभ्यासकाच्या दृष्टीने मात्र ती आहेतच, पण तिथलं जंगल आहे. आणि आता शिवकाल मी सारखं म्हणतोय, तर ज्या किल्ल्यांची मी नावं घेतली हे सगळे किल्ले प्राचीन आहेत. म्हणजे त्यांचा इतिहास अगदी रांगणा भोज शिराळ काळापासून आहे. विशाळगड भोज शिराळ म्हणजे अगदी त्यांना 11व्या शतकापासूनचा असा मोठा इतिहास, आणि जो सलग सगळ्या किल्ल्यांचा इतिहास 1818 साली संपतो इंग्रजांनी जिंकल्यावर. परंतु आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडकऱ्यांचं बंड 1844 साली झालेलं होतं. नंतर उमाजी नाईक असतील किंवा वासुदेव बळवंत फडके असतील अशी क्रांतिकारी लोक किल्ल्यांचा परत वापर करतायत. परत इथं प्रतिशिवाजी निर्माण होतोय. म्हणून 1844 साली एक गडकऱ्यांचं बंड झाल्यानंतर इंग्रजांनी या किल्ल्यांच्या आपल्या वाटा वगैरे मोडल्या. तर असा एक मोठा इतिहास अगदी
शब्दशः हजारो वर्षांचा इतिहास आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातला किल्ल्यांना. आता सम्राट आहे इथं दाजीपूरमध्ये शिवगड नावाचा किल्ला आहे, बरेच वर्ष लोकांना माहितीच नव्हतं. किंवा इथं पडसाळीजवळ मुडागड नावाचा किल्ला आहे, हे बरेच लोकांना माहित नव्हतं. आणि ह्या कामाव्यतिरिक्त माझं महत्वाचं दुसरं असं काम आहे की दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थांना मार्गदर्शन करणे. माझ्या मार्गदर्शनाखाली 100 संस्था महाराष्ट्रात काम करतात. बारायगड नावाची एक संस्था आहे, महाराष्ट्र लेवलला काम करते. त्यांच्याकडून आपण मुडागड नावाचा किल्ला इतिहास काळाला साजेसा असा परत करून घेतला. आम्ही खुद्द निसर्गवेद परिवारातर्फे रांगणा किल्ल्यावर दुर्ग संवर्धनाचं काम करतोय. हे सगळं काम करण्यामध्ये आमचा एकच उद्देश आहे की आपले किल्ले आपणच राखले पाहिजेत. की शासन प्रत्येक ठिकाणी येणार नाही, शासनाच्या पण काही मर्यादा असतात. बरं, शासन येऊ दे नाही येऊ दे, आपण आपलं काम करत राहा. म्हणून ह्याच्या अगोदर किल्ल्यावरच्या पाणी बॉटल्स गोळा करणं, प्लास्टिकच्या कागद गोळा करणं, एवढंच एक मर्यादित काम होतं. परंतु त्या कामापलीकडे जाऊन किल्ल्यावर नवीन वास्तू जीर्णोद्धार करणं, बांधकामं करणं, असं 23-24 वर्ष आपण कोणत्याही सरकारी मदतीशिवाय कोणत्याही देणगीशिवाय आपण हे सगळं दुर्ग संवर्धनाचं काम करतो. हे दरीत पडलेल्या तोफा देखील वर दोर बांधून ओढून आणलेल्या त्या माणसाने याच्यामध्ये. हे एक प्रकारे पर्यटन, आता असं त्याला शब्द मी तुमच्या या किल्ल्याच्या बाबतीत न म्हणता शाळेतल्या मुलांना, म्हणजे ज्यांना बऱ्यापैकी वयात आलेली मुलं जी चालू शकतील अशांना दाखवायला काय अर्थ आहे रांगणा किल्ल्याचा. मी तर अगदी तुम्हाला म्हणतो, तुम्ही बातमी द्यायला यायचा, मग मी ती बातमी लिहायचं आणि हे बातमीतलं ते जे आहे ना ते कधी आपण प्रत्यक्षात बघावं वाटावं म्हणून मी पहिल्यांदा जाऊन राहिलो होतो चिकेवाडीला आणि नंतर रांगणा किल्ल्यावर राहिलो. असे सगळ्यांना आवडलेलं चांगलं आहे ना. आपण भानावर येतो. माझं तर मत असं आहे की फार आपण जे रुबाबात वावरत असो ना, हे गड किल्ले, देवराई, जंगल, तिथं राहणारी माणसं, त्यांचं ते दिनक्रम, त्यांची घरं, त्यांचं सारवलेलं अंगण, छपराचं घर, पण तरी देखील निसर्गाशी एकरूप होऊन जगणारी ती माणसं आहेत. आपण नको त्या गरजा का लादून घेतल्यात याची जाणीव ज्यावेळा आपण या तळागाळात जाऊ त्यावेळा. आता मी सर माळी सरांना नमस्ते, माझं नाव कृष्णराव माळी. मी कोल्हापुरात राहतो. मागली 20 वर्ष कोल्हापुरात राहतोय आणि पर्यटन व्यवसाय आम्ही 2005 साली सुरू केला. 2005 ते 2012 भारत फिरला आणि 2012ला योगायोगानं, कर्मधर्म संयोगानं गगनबावडा बघायला जाण्याचा योग आला. तिथे करवंद सरबत कसं तयार करतात, गांडूळ खत कसं बनवतात, मधमाशी पालन काय आहे, हे एक पर्यटनाच्या कुतूहलापोटी मी पाहायला गेलो. आणि तिथं मग लक्षात आलं, काखेत कळसा आणि गावाला वळसा. आपले साधारण 550हून अधिक जिल्हे ह्या भारतात आहेत. आम्ही पर्यटनात लोकांना सांगतो की बघा भारत, जगा भारत. आता नव्यानं जेव्हा गोठणे ग्राम किंवा 2012 नंतर जशी ही गावं फिरायला लागली, त्याच्यात स्वर्गीय कांचनताईंचा खूप मोठा आशीर्वाद, हातभार, त्या मला असं घेऊन जायच्या कुठे कुठे. तर तेव्हा असं लक्षात आलं की हर ग्राम पर्यटन धाम, म्हणजे प्रत्येक ग्रामाला आपली ओळख आहे. 14 किल्ले, 12 तालुके आणि सगळे मिळून 7,500 स्क्वेअर किलोमीटरचं आपलं क्षेत्रफळ. याच्यामध्ये खूप साऱ्या डोंगर रांगा, शेती भाती आणि त्याच्यात असलेली 1100, 1150, 1200 खेडी, वाड्या, वस्त्या. याचा जेव्हा मी एक जाणतेपणानं निरीक्षण करायला लागलो, अभ्यास करायला लागलो, तेव्हा हे ब्रीद गवसलं की अरे प्रत्येक ग्राम हे पर्यटन धामच आहे. म्हणजे किमान पक्षी कोल्हापूरकरांना हा प्रश्न पडू नये, अरे सुट्टी आली आहे आता कमी खर्चात कुठे फिरायला जाऊ. काश्मीरला पैसे साठवून जावा, केरळला पैसे साठवून जावा, विदेशात पैसे साठवून जावा, पण आमच्या कोल्हापूरच्या ह्या वाड्या वस्त्यांवरती फिरायला फार पैशाची खरंच गरज नाहीये. मग लोकांना काहीतरी ठोस आपण पर्याय निर्माण करणं हे गरजेचं आहे. मग त्या ह्याच्यामध्ये पडसाळीची देवराई, दुर्गमानवाडच्या इथे जी पडसाळी आहे त्या देवराईचा आम्ही एक प्रयत्न केला. तो काही फारसा यशस्वी झाला नाही, पण करता करता गगनबावड्यामध्ये शेनवडे जे गाव आहे तिथे बापूंचा मळा निर्माण झाला आणि ते आता एक छोटेखानी पर्यटन केंद्र. म्हणजे कोल्हापूरहून कुणालाच जायचं असेल तर तिथे तुम्हाला सकाळच्या न्याहारीला घावण चटणी मिळणार आहे, दुपारी भाजी भाकरी भात आमचं जेवण मिळणार आहे. मग हे टप्पे करता करता कांचनताईंच्या संपर्कातून गोठणे नावाचं गाव आमच्याकडे आलं. गाव कसलं, सगळे मिळून 18 घरं, 70 त्यांची लोकसंख्या आणि मुळात हे विस्थापितांचं असल्यामुळं रोजगाराचं काहीही साधन नाही. मोलमजुरी, स्वतःची शेती नाहीये, मोलमजुरी एवढंच. मग 12 वर्षापूर्वी ते तिथे विस्थापित झाले. शाहूवाडीमध्ये गोठणे हे वारुळ ग्रामपंचायतीमधलं चिटुकला एक ठिपका, एक शाळा आहे, प्राथमिक शाळा,
पाण्याची काहीही सोय नाही, तिथं खूप नलिकेतनं पाणी वापरतात, वीज पुरवठा केलेला आहे. आणि जी जुनी घरं आहेत, जी आता नामशेष होत आहेत, हे सगळं लोकांसमोर आणण्याचं कारणच हे जे नामशेष होतंय, हे 10 वर्षात नामशेषच होणार आहे. तर त्याच्या आधी बघून घ्या, चिऱ्याची घरं, सारवलेली अंगणं, सारवलेल्या जमिनी, परसबागा, गुरं, त्यानंतर कोंबड्या आहेत, गायी आहेत, बकऱ्या आहेत, आणि ह्यांना डोंगरात फिरवून आणताना आपल्याकडे जगात एक प्रचलित पर्यटन ठिकाण आहे स्वित्झर्लंड. यांनी जर लोकांना भुरळ कशातनं घातली असेल ना, तर त्यांच्या गायींच्या गळ्यात घंटा बांधला. सरकारनं त्या घंटांना अनुदानित केलं की तुमच्या गायींच्या गळ्यात हा नाद तुम्ही गुंफा, पर्यटक आपोआप खिळून जातील. मंडळी, इथे ती गुरं वगैरे बघताना ना इतकं छान वाटतं. वर्षातले 6 महिने तरी हिरवळ असते. आता ह्या गावाबद्दल इथून जायचं किती तर 60 किलोमीटर. त्या गावामध्ये काय आहे, जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा कटाक्षानं सांगून ठेवलेलं, इथे रेन डान्स येणार नाही, इथे कराओके येणार नाही, इथे पनीर येणार नाही, दाल फ्राय येणार नाही. नाचणीची भाकरी जर चालणार असेल तरच तुम्ही या. आमचा पर्यटनावरती काहीही आग्रह नाही, कारण पर्यटन म्हणून आम्ही काम सुरू केलं. खूप कमी गावं आहेत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी अशा पद्धतीनं गरजू आहेत आणि पर्यटनामध्ये काहीतरी योगदान देऊ इच्छितात. बहुतांश गावं ही 100, 200, 300 वर्ष इतिहास असलेली आहेत. त्यांची मुळं घट्ट झालेली आहेत. त्यांना असं नवीन काही प्रयोगशील प्रयत्न करायची मुळात इच्छा दिसत नाहीये. पण या गावामध्ये गरज असल्यामुळं ते ह्याच्यात सक्रिय झाले. आता ह्या उन्हाळ्यामध्ये 2 वर्ष पूर्ण, 2.5 वर्ष पूर्ण होतील. याच्यामध्ये त्यांनी काय काय निर्माण केलंय तिथे, तर आम्ही पहिल्यांदाच त्याला एक गतिरोधक लावला. निर्माण काही करत बसायचं नाही, तुम्ही जसे आहात तसं लोकांनी तुम्हाला पाहावं. तुम्ही सकाळी उठल्यावर त्यांचं सूर्योदय ते सूर्यास्त ही दिनचर्या ही पाहायला कोल्हापूरकरांनी जावं. सकाळी 9 वाजता पोहोचा. गेल्या गेल्या औक्षण करायला एक माऊली येते. पर्यटकांचं औक्षण केलं जातं. औक्षण केलं की छानसं करवंदाचं सरबत प्यायला दिलं जातं. सरबत पिलं की गावाची माहिती देतात आणि मग घावणं चटणी आता नामशेष झालं. म्हणजे सगळीकडे डोसा शिरला, उपीट, पोहे हे शिरलं आणि मग घावणं चटणी नावालाच लोकांना माहिती, ते तिथं खायला मिळतं. आमचे हे गावकरी असे आहेत की तुम्ही पोटभर ते खायचं. आवडचं म्हणजे आंबोळी टाईप, आंबोळीच, पण ती लगेच बनवू शकता, कारण तांदळाची ती आंबवावी लागत. म्हणजे आज पाहुणे आले आणि ते म्हटले आम्हाला घावणं चटणी खायचंय, फक्त चटणीचा विषय राहू शकतो कारण त्यांच्याकडे स्वतःचा नारळ नाही. पण दिवशी कुठली तरी आमटी वगैरे करून देतील आणि घावणं 15 मिनिटाला घावणं तयार, बनायला वेळ लागतो. तर असं घावणं चटणी खायचंय आणि मग गाव फेरीला बाहेर पडायचंय. त्याच्यात मग पर्यटनाच्या काही नॉव्हेल्टीज, नाविन्य आपण त्याच्यामध्ये गुंफलेली आहे. जसं त्या गावातल्या प्रत्येक घराला नक्षत्राची ओळख दिलेली आहे आणि तिथं मग आम्ही लोकांचं कुतूहल जागृत करतो. त्यांचं सामान्य ज्ञान, स्वतःबद्दलचं ज्ञान पण तपासायला लावतो. प्रत्येकाला विचारतो, त्या घरांसमोर घेऊन त्यात एक फलक लावला आणि त्या फलकाला नक्षत्राची ओळख दिलेली आहे. जे नक्षत्र आहे त्याचं आराध्य वृक्ष त्यांना आपण दिलेला आहे. आता कुणाचं तरी चित्रा नक्षत्र असतं. मग आम्ही विचारतो लोकांना, काय हो तुमचं नक्षत्र मला माहिती आहे का? लोक त्याच्यामध्ये सहभागी व्हायला लागतात. हळूहळू अरे नक्षत्र काय प्रकार आहे, लोकांना 27 नक्षत्र हे सुद्धा माहित नाही. मग गावातलाच एक वाटाड्या ही सगळी माहिती देत त्यांना फिरवतो. आणि शहरी लोकांना आकर्षण काय, तर आम्हाला काहीतरी तिथे ऍक्टिव्हिटी पाहिजे, काहीतरी आम्हाला तिथे खेळायला पाहिजे. मग आधुनिक खेळ देण्यापेक्षा ग्रामीण खेळच तिथे ठेवले. पण त्याच्यात आम्ही एक छोटंसं आधुनिक आणि ग्रामीण याचं एक संयुग तयार केलंय आणि त्याला आम्ही रॅम्प वॉक म्हणतो. रॅम्प वॉक म्हटल्यावर आमच्या महिला पर्यटक एकदम खुश. पण तो रॅम्प वॉक म्हणजे तिथे एक टोपली भरून शेण्या ठेवलेल्या असतात, एक चाऱ्याचा भारा असतो, जळण्याचा पण एक मोळी असते, ती डोक्यावर घ्यायची, एक मडकं पण ठेवलेलं असते. त्यात असं समजा की ताक भरलंय आणि गावात जाऊन विकून या म्हणून सांगतो. तुम्हाला सांगतो, लोकांमधले जे सुप्त आहे, जे त्यांनी कधीच व्यक्त झालेलं नाही, इतकं छान व्यक्त होतात तिथे. ठुमकत ठुमकत महिला चालतात आणि त्यांच्या आरोळ्या पण ऐकण्यासारख्या असतात. तर हा रॅम्प वॉक झाला. मग तिथं बैलगाडी आहे. हे विस्थापित झाल्यामुळे ह्यांच्याकडे स्थावर मालमत्ता फारशा नाही, बैल तर नाहीतच नाही, तिकडे होते. मग आता इथं बैलगाडी तरी आहे, मग ती बैलगाडी मोकळीच आम्ही त्यांना ती देतो. मग पर्यटकच बैल होतात, महिला असतील तरी त्या बैल होतात आणि ओढायला लागतात, त्यांच्यातलंच कोणतरी त्यात बसतं. मंडळी, हा जो अनुभव आहे की नाही, हा आपण इंग्रजीमध्ये $1 मिलियन एक्सपिरियन्स आहे. हे पूर्णतः की नाही अनुभवाचंच पर्यटन आहे. गोठणे जरी सांगत असलो तरी शाहूवाडी
त्यानंतर गगनबावडा, राधानगरी, बुदरगड या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण या पद्धतीनं अनुभव पर्यटन गुंफण्याचा खूप यशस्वी प्रयत्न यांच्यासारखे साथीदार आहेत. आमचे प्रमोद माळी आहे, सुहाजी वायंगणकर आहे. नव्यानं आम्हाला कालच त्यांचा परिचय झाला, हरिश्चंद्र देसाई म्हणून पोट तिडकीनं पाटगावमध्ये काम करतात. हे जे स्थलांतर होते ह्या पर्यटनाचा आपला सगळ्यांचा म्हणजे आम्हा व्यावसायिकांचा कांचनताईंच्यामुळे उद्देश असा आहे, रोजगार जर स्थानिक निर्माण झाला तर स्थलांतर होणार नाही. आणि आपण सगळ्या कोल्हापूरकरांचं एक दायित्व आहे, आपला निसर्ग, आपली संस्कृती ही तुम्ही आम्ही जर जतन केली, अर्थात ती नुसती वाचून होणार नाही, त्याला भेट दिली पाहिजे. आणि मग मागच्या 6 महिन्यात आपण बॅक टू नेचर, टॉक टू नेचर नावाचं एक अभियान सुहाजी वायंगणकरांबरोबर सुरू केलंय. दर महिन्यात एक याची सहल असते. निसर्ग आणि त्याच्या जोडीला त्या त्या भागातलं एखादं गाव, ह्यातली न्याहारी असू दे, दुपारचं जेवण असू दे, हे ग्रामीण बाजाचंच आहे, ग्रामीणच आहे. आणि त्यांना एक सांगितलं की प्लॅस्टिकची पत्रावळी, चमचा, पेला, वाटी काहीही चालणार नाही. तुम्ही प्रसंगी आम्हाला सांगा, आम्ही ताटवाट्या आमच्या घरातून घेऊन येऊ. कोल्हापूरमध्ये एक स्टील भांडी बँक आहे. त्यांनी आम्हाला सांगून ठेवलं, तुमच्या कुठल्याही सहलींना आमच्याकडनं हे तुम्ही, ते तसंही मोफतच आहे, कोल्हापूरकरांना मोफतच आहे. म्हणजे मी संदेश देऊ इच्छितो की सहलीला कोल्हापूरकरांनी जाताना या गोष्टींचा आग्रहच करू नका. कारण आपण तिथं जाऊन जर कचरा करून येणार असू तर आपल्याला आपलं कोल्हापूर स्वच्छ ठेवण्यामध्ये बाधा येणार. गोठण्याकडे परत येतो. गोठणं स्वच्छ ग्राम तर आहेच, पण पर्यटन म्हणून आम्ही नुसती सुरुवात केली तर किर्लोस्कर ऑइल इंजिन्सनं आम्हाला 2.5 लाख रुपयाची झाडं दिली. त्यात सुहासींनी आम्हाला एक दिशा दिली, आपण एक देवराई निर्माण करू. दिवसेंदिवस कोल्हापूरच्या एक 500 देवराया असतील कागदोपत्री, हा, तर त्या दिवसेंदिवस कमी व्हायला लागल्या. मंडळी, कोल्हापूरकरांचं पर्यटनामधनं हे दायित्व निर्माण करूया, जाणीव निर्माण करूया की ही वनराजी जी आहे ती आपल्याला संवर्धित तर केली पाहिजे, जिथं ती नाश झालेली आहे ती पुनर्निर्माण आपण या पर्यटनाच्या माध्यमातून प्रबोधन करून करूया. गोठण्यामध्ये त्यांच्याकडे रोजगार काही नाही, पैशाची अपेक्षा काहीच नाही, ती आम्ही हळूहळू त्यांच्यामध्ये एक दृष्टी देऊन जागृत करतो. पैशाचा हाव नाही, आम्हाला ह्याचे एवढे द्या, त्याचे तेवढे द्या, काहीच नाही. देवराई निर्माण करतायत. या कामानिमित्त तिथं वारंवार जाणं झालं. त्यातनं लक्षात आलं की त्यांच्या हाताला स्वाद आहे, त्यांच्या हाताला कला आहे. बांबूच्या वस्तू बनवतात. त्यांना सांगितलं, अरे तुम्ही बनवा, विक्रीचा आम्ही बघतो. करवंटीपासून वस्तू बनवतात. गोधडी, दुपटी, वाकळ ज्याला म्हणतो त्यांनीच बनवावी. आजही हातावरती बनवतात. काही लोकांनी त्यांना प्रस्ताव दिले, पर्याय दिले, तुम्हाला आम्ही यंत्र देतो, नको रे देवा. हे जोपर्यंत जिवंत, आम्हाला त्यातून फार पैसे कमवायचे नाही. जोपर्यंत ह्या माऊल्या हातानं विणतायत, ती माऊलीची जी ऊब आहे हाताची, ती आमच्या शहरांना पोहोचू. तर हे त्या ठिकाणी आपण केवळ पर्यटन म्हणजे जाऊन विरंगुळा असं नाहीये, तर सकाळ ते संध्याकाळ तुम्ही त्या ग्रामस्थांची गप्पा मारा. त्यांची 18च्या 18 घरं तुमची आहेत. त्या घरांमध्ये ना सोनं ना नाणं, कारण विस्थापितून आले असलं तरी तुम्हाला की नाही ते कुठेही मज्जाव करणार. छानशी आता ती टुमदार झाली. आले तेव्हा धाब्याची झोपड्या होत्या, आता ती चिऱ्यातली छान घरं झाली. कारण यांनी मोलमजुरी करून, मुलं जशी स्थलांतरित झाली त्यांनी पैसे पाठवून, मग आम्ही त्यांना एक थोडासा असा दृष्टिकोन दिला, अरे गांधीनगर जे आहे कोल्हापूरचं, असंच विस्थापितांचं आहे. त्यांनी जर अशी कुणासमोर हात न पसरता उंची गाठली असेल, स्वतःचं स्थान निर्माण केलं असेल, तर कोल्हापूर जिल्ह्याच्याच नव्हे तर भारताच्या ग्रामीण पर्यटनामध्ये तुमचं नाव अग्रणी राहणार आहे, कारण कांचनताईंचा हात आहे. तर अशा पद्धतीनं कोल्हापूरकरांनी एक गाव, आता आम्हाला गोठणे एक प्रारूप तयार झालेलं आहे. हळूच आम्ही माळेवाडीकडे पण त्या दृष्टीतून बघतोय, कारण त्यांना गरज आहे, विस्थापितांचं आहे. पलीकडे आम्ही कुठल्या ह्याच्यात गावांमध्ये, शहरात, तालुक्यांमध्ये अशी जर गावं असतील तर कारभारवाडीचा पण एक आमच्या फार पूर्वी डोक्यात विचार होता की खूप छान एक उदाहरण दाखल गाव आहे, प्रगतशील गाव. तर अशी छोटी छोटी गावं जर आपण निर्माण करू शकलो, म्हणजे पुढच्या 5-10 वर्षात अशी 10 गावं जरी पर्यटन सक्षम झाली, हर ग्राम पर्यटन धाम या ब्रिदाला घेऊन त्यांनी जर वाटचाल केली, तर संबंध देशाला एक आदर्श या गावांमुळे निर्माण. तर अशा गोठणे ग्रामाला सर्वांनी अवश्य वेळ काढून भेट द्या, अशी आजच्या या व्यासपीठावर विनंती करतो आणि थांबतो. नाही, एक गावाचं नाव गोठणे असेल, गोठणेसारखी या पश्चिम भागात किती गावं असतील ना. आता तुम्ही तिथं गेलास, तुमचा स्पर्श झाला, तुम्ही काहीतरी त्यांना दिशा दिली म्हणून ते होऊ शकले. अशी किती, आता त्या चिकेवाडीचं जे रांगण्याच्या अलीकडचं 7 घरं
21 मतदार आणि 30-32 त्याची लोकसंख्या अशा पद्धतीचं आहे. आदल्या दिवशी सगळे हे पहिल्यांदा तिथं तलाठी येतो, फक्त 5 वर्षात एकदा तलाठी येतो तिथं. आणि ते सगळे मतदानाचे कर्मचारी आदल्या दिवशी रात्री येऊन तिथं राहतात. एका घराला मांडव हे करतात अंगणात. एक 10-15 मिनिटात मतदान पूर्ण होतं त्याचं. तरीही एक सरकारी नियम म्हणून मग ते 5 वाजेपर्यंत ते सगळे थांबलेले असतात. 7 घरात एकही 50 वर्षाच्या खालचा एकही माणूस नाही. अर्थात आपण त्यांना राहावा वगैरे असं हे अशा अर्थानं हे हो, नोकरीच्या निमित्तानं नाही. होय होय. आणि संजय बाबा ते सगळे अशा पद्धतीनं राहतात. आणि पावसाळ्याच्या अगोदर आता 6 जूनला असं गृहीत धरा पावसाळा सुरू होणार आहे, तर 1 जूनच्या दरम्यान ते सरकारी यंत्रणा 4 महिन्याचं धान्य देते. होय होय. आता आता फुल झाला बघा, ह्या वर्षात फुल झाला. इथं सगळं धान्य भरून द्यायचे त्यांना. काडेपेटे, मेणबत्ती, जुलाब. हो, साधारण काय आजार होऊ शकतो लोकांना? आजार ताप येऊ शकतो, जुलाब होऊ शकतात, खोकला येऊ शकतात, त्याची औषधं. आणि सगळ्यात फार वाईट म्हणजे ते सांगतात असं की 2 खड्डे काढून देतात, कारण ते पावसाळ्यात कुणा त्यातला मृत्यू झाला तर जाळता येणार नाही, त्यामुळे खड्डे 2 फळ्या मारून ठेवतात. हे कुठे लांबचं नाही किंवा कुठलं आपण त्या ह्याच्या पाड्यातलं सांगतोय नक्षलवाद्यांचे पाडे तिकडे आहेत असं नाही, आपल्या इथलं हे आहे. तर मी तिथं जाऊन राहिलो, यांच्या मला माहित नव्हतं, यांच्या लेखातनं आलं होतं, पूर्ण अनुभवलं. म्हटलं बातमी नुसती शब्दानं खूप फुलवता येते, त्याला काय आहे त्याच्यापेक्षा खूप हे करता येतं, फक्त अनुभवातून यावं म्हणून त्या गावाकडे आता मात्र सगळ्यांचं हे झाले. पण सगळ्यांचा बरं आहे, तुमच्या गावापर्यंत रस्ता आणून सोडतो. नमस्कार, मी संजय जाधव, रिटायर्ड पोलीस ऑफिसर. 1979 सालापासून मी ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग, ऍडव्हेंचर्स फील्ड मध्ये काम करतो. याची सुरुवात झाली कोल्हापूर माउंटेनिंग ऍडव्हेंचर्स क्लब म्हणून 79ला राजारामपूर मध्ये रजिस्टर केला. मोहन हवालदार वगैरे त्यावेळेला होते, आम्ही कॉलेजला होतो. ही बेसिक आवड निर्माण व्हायचं कारण एनसीसी मध्ये मुलांना लाईट मिळण्यासाठी किंवा ऍडव्हेंचर्स ह्याच्याकडनं करण्यासाठी, त्या दृष्टिकोनातून आम्ही काम चालू केलं. ट्रेकिंग पहिल्यांदा 79ला क्लब फॉर्म झाला. 80ला पहिला दाजीपूर सेंच्युरीमध्ये थॉमस म्हणून त्यावेळेला हे होते, त्यांच्या हस्ते की त्यावेळेला सेंच्युरी पण झालेली नव्हती. ते म्हणाले चालू होणार आहे, तुम्ही यावर काम करा किंवा इथे ट्रेक आणा, हे करा. त्यावेळेला फॉरेस्टवाल्यांनी आम्हाला खास त्यांच्या गाड्या देऊन तुम्ही टेंट वगैरे घेऊन जावा आणि काहीतरी करा. तो पहिला 79-80चा ट्रेक, म्हणजे मोहन त्यावेळेला अध्यक्ष होता. त्या ट्रेकला जवळपास 3-4 बॅचेस आम्ही गोळा केल्या होत्या. म्हणजे असं चला जंगलात जायचं, हे करायचं. पदमसत्ती या ठिकाणी एकच त्या पाटलांचं घर होतं आणि चौकी एक होती पुढं. तिथं बैलगाडीतनं तळी नरवेली, त्यावेळा तो त्या धनगरवाड्या होत्या, त्या जंगलातनं तंबू आणून टाकले, मारले आणि ते लोकांना आम्ही तो ट्रेक सुरू केला. पुढं 81 पासून ते दाजीपूर अभयारण्य डेव्हलप झालं आणि मुलांना किंवा लोकांना दाजीपूर सेंच्युरीमध्ये काय हे बघण्याचं, ट्रेक म्हणजे काय हे करण्याचं काम राजाराम कॉलेजचे प्राध्यापक कुलकर्णी सर त्यावेळेला त्यांनी राजाराम हायकर्स म्हणून चालू केलं. राजाराम पोलीस कोल्हापूर माउंटेनिंग ऍडव्हेंचर्स क्लबचे सगळे मेंबर असायचे राजाराम कॉलेज. त्या माध्यमातून मी सुरू केलेलं आम्ही काम स्टील आजही मी 2026 आहे, तर दरवर्षी एक मोठा कॅम्प ऑर्गनाईज करत असतो. दाजीपूर सेंच्युरीमध्ये असो किंवा इकडं दुसऱ्या पन्हाळा साईडला असो तो किंवा हिमालयात असू दे. तर आतापर्यंत एक 5 ते 10 हजार मुलांना आतापर्यंत जंगलात नेणं, त्यांना ऍडव्हेंचर्स किंवा ट्रेकिंग म्हणजे काय हे कळावं यासाठी छोट्या छोट्या टेंट स्वतः मारायला लावणे. दाजीपूरच्या जंगलामध्ये ते महाराजांच्या मठाच्या सानिध्यात, कारण त्याला साईडनं दगडी आहे, म्हणजे रात्री काय प्रॉब्लेम होऊ नये म्हणून 100-150 मुलांचे कॅम्प आम्ही अरेंज केले. मुलांना सगळ्या पूर्ण बोरबेट पासून जंगलातून वाटाडे घेऊन वाघाचे पाणी किंवा पूर्वी खालती तुम्ही म्हणा पदमसत्ती वगैरे मधला रस्ता किंवा ते जळवाचं पाणी, त्यावर टॉवरवरनं महादेव मंदिर, असं करत करत असे ते ट्रेक आम्ही एक 45 वर्ष आता स्टील आम्ही ऑर्गनाईज करतो.
आता त्याचं स्वरूप कमी आलं ठीक आहे. कारण त्याला दुसरं कारण आहे, टीव्ही आहेत, नवीन नवीन आलेत आणि पालकांचा अवेअरनेस आहे की मुलगा लगेच शेर्पा तेनसिंग व्हावा किंवा एडमंड हेनरी व्हावा, हे काय शक्य नाही. पण ट्रेकिंग हा खेळ असा आहे की तो प्रचंड खर्चिक आहे. सर जे म्हटले की बाबा कमी खर्चात काय करायचं, कमी खर्चाचा काळ आमचा होता 79, 80, 85 पर्यंत. त्यावेळेला घरातनं आम्ही, तुझ्या घरातनं 2 बटाटे घे, तू कांदे घे, तांदूळ घे, तेलाची बाटली कुणाकडनं घे, चटणी कुणाकडनं, एकाच्या खांद्यावर भांडी असायची. असं करत तो ट्रेक केला जायचा. जिथं जाईल तिथं 3 दगडं बांधून संध्याकाळी आम्ही घोटणे किंवा तुम्ही हे वाशी बिशी, कोलिक बिलिक ह्या जंगलातनं ट्रेक करत असताना जिथं आपलं मळणी करतात ते काय रिकामं पडलेलं असतं रानात, तिथं आमचा मुक्काम असायचा. स्वच्छ असतं ते, चूल करणे, रात्रीचं भात बटाट्याची भाजी आमटी करणे, खायचं आणि सकाळी 6 वाजता चालू करायचं ट्रेक. अशा पद्धतीनं मुलांना घेऊन आम्ही बराच वर्ष हे राबवत आहे. ह्यात मीन टाइम मी 87ला पोलीस जॉईन केल्यामुळे थोडं माझं हे झालं. माझा छोटा भाऊ शहीद राजू जाधव, ज्यानं त्याचं स्टेडियमला इथं नाव ते दिलेलं आहे. फक्त मी हो. ते सांगावी कथा, म्हणजे यांचे राजू जाधव म्हणून हा. मुंबईत शहीद झालेले यांचे भाऊ इन्स्पेक्टर होते. ते सांगावं तुम्ही, या पिढीला कळायला पाहिजे, त्यांच्या कानावरनं तरी जायला पाहिजे. तो एक चांगला माउंटेनियर होता. त्यानं आतापर्यंत 24,000 फुटाचे 3 ते 4 पीक क्लाइंब केलेत हिमालयातले. आणि तो 92ला बॉम्बेमध्ये क्राईम ब्रांच SOS स्पेशल ऑपरेशन स्क्वॉडला होता. त्यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली की बाबा अतिरेकी आलेत. त्यावेळेस शीख अतिरेक्यांचा बोलबाला होता टागोर नगरला. आणि ते ऑपरेशन त्यांनी प्लॅन केलं. रात्री स्टार्ट झालं 12:30-1ला. आणि ह्यांना वाटलं की त्यांच्याकडे जास्तीत जास्त काय AK-47 असेल. त्यावेळेला पहिलाच जो असॉल्ट झाला की त्यांनी हँड ग्रेनेड आतून फेकली, म्हणजे खिडकीतून. आणि ह्यांच्याकडं बुलेट प्रूफ जॅकेट 2च होते. ते पण पुढच्या साईडनं ज्याला दिलं होतं दारावर, हा बॅक साईडनं अटॅक करत होता. तर मागं काहीच नव्हतं. त्यांनी मागणे खिडकीतून बाथरूमच्या टाकला हँड ग्रेनेड. तो बरोबर ह्यांच्या पुढेच फुटला. ऍट ए टाइम 6 ऑफिसर, म्हणजे ब्लॅक कॅट किंवा ह्या केलेले सगळे एका वेळा सिरियस झाले. प्रत्येकाच्या बॉडीत 5-10 स्प्लिंटर्स घुसले होते. आणि हा पुढे लीड करत होता, फायरिंग करत होता आत खिडकीतून. तर त्याला ह्याला जो ह्याच्या बॉडीत 22 स्प्लिंटर्स निघाले आणि एक तो डेडला होता. म्हणजे तो दवाखान्याने बोलत होता मी काय जगणार नाही आहे. आणि हे तो शहीद झाला. इन द सेन्स काय, तर त्यामुळे ते राजू जाधव फाउंडेशन ते 92ला झालं. त्याच्या माध्यमातून लहान मुलांना ट्रेकला नेणं, ट्रेक कॅम्पिंग करणं. मग हिमालयात थोडंसं ऍडव्हेंचर्स कॅम्पिंग केलं. आता मी रिटायर होऊन 5-6 वर्ष झालेत. आता मी रिटायर असोसिएशनच्या आमच्या कर्मचाऱ्यांना आदी कैलास, ओम पर्वत, नंतर लेह लडाख अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या त्यांच्या ताकदीला जमल. मी मागच्या वर्षी लेह लडाख सियाचीनला 85 वर्षाचे रिटायर्ड ऑफिसर घेऊन गेलो. खास ऑक्सिजन सिलेंडर वगैरे सगळे कॅरी केले होते. काही झालं तर म्हटलं तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काय होणार नाही. नुब्रा व्हॅली वगैरे त्यांना फिरवून आणलं. तर अशा पद्धतीनं अवेअरनेस आता देखील का गरज आहे की मुलांना हे टीव्ही पासून लांब नेलं पाहिजे, मोबाईल पासून बाजूला ठेवलं पाहिजे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही रानमेवा म्हणून आम्ही कॅम्प पूर्वी भरवायचे की मुलांना इन द सेन्स काय, छोट्या मुलांना त्यावेळेला छोट्या बाईक देखील केल्या होत्या तयार. आम्ही मुलांना ऍडव्हेंचर्स, हॉर्स ठेवले होते, एअर गन वरती प्रॅक्टिस द्यायचं, छोटा ट्रेक करायचं, करवंद खायला जाळीत सोडायचं. का त्यांना काटे लागू देत, काय करायचं. म्हणजे तुम्ही जे तुमची जी आयडिया आहे घुटण्यातली, त्याच्या आधीचे ही आम्ही 81ला आम्ही हे चालू केलं होतं आणि ते अद्याप चालू आहे. तर आता काय झालं, आता आमची पण वय 65 वगैरे प्लस आहे सगळे. त्यामुळं आवाज आहे, उत्साह आहे, तर ताकद कमी झालेली आहे. तर अशा पद्धतीनं आता पुढच्या पिढीनं हे करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी कायम कष्ट करत असतो. आता माझी मुलं सगळी अमेरिकेत आहेत, मुलगा मुलगी. 4 महिने येतं, 4 महिने. आता 1 जूनचं माझं तिकीट आहे, मी चाललो 4 महिने. छोटासा किस्सा आहे. 2010ला आम्ही एक फ्रेंडशिप पीक क्लाइम्बिंग ऑर्गनाईज केली होती एक्सपिडिशन. सगळे पोलीस ऑफिसर बॉम्बेतले, कस्टम, एक्साईज वगैरे घेऊन गेलो होतो सगळे. एक 25 जणांचा ग्रुप होता. समिट लागला. 10 दिवसाची ती एक्सपिडिशन होती. फ्रेंडशिप काय जास्त उंच नाही, 18,000 फूट आहे. आणि समिट करून आले. आदल्या दिवशी संध्याकाळी कॅम्प फायर हे झालं. आणि पहाटेच्या वेळेला एक पोलीस ऑफिसर, बॉम्बेची इन्स्पेक्टर, तिला ब्रेन अटॅक आला.
ब्रेन अटॅक आला आणि तिच्या टेंटमध्ये जिच्या पार्टनर होते ती म्हणाली तिला काय कळणं झाले आणि असं करायला बोलतोय. तर आमच्याकडे एक डॉक्टर होते छोटे, त्यांना पण ते म्हणाले, हे म्हणाले हार्टचं नाही, ह्याचं नाही किंवा सफोकेशन नाही, हे म्हणाले ब्रेन रिलेटेड आहे आणि हिला ताबडतोब त्यावेळेला हे पण मिळेना, म्हणजे चॉपरचं हे देखील 5-5 तास वेटिंग सांगायला लागले, ते टेकअप करणार चंदीगड शक्य नाही. मग तिथले लोकल ह्यांना आम्ही जे हॅप नेले होते त्यांना म्हटलं काय करता येईल, ते म्हणजे तुम्ही काळजी करू नका, आपण हे करून स्ट्रेचरवरनं तिला ज्या ठिकाणी 8 तास आम्ही क्लाइंब करत होतो त्यांनी 2.5 तासात वरून खालती बेस कॅम्पला आणलं आणि वरनं फोन लावून आम्ही अँब्युलन्स बोलवून घेतली आणि त्या इन्स्पेक्टरला ताबडतोब तिथं मनालीच्या दवाखान्यामध्ये, तर तिथं तेवढ्या सुविधा नव्हत्या. ब्रेन अटॅक हा एवढा जबरदस्त होता की तिचा 1.5 सेंटीमीटर ब्रेन शिफ्ट झाला होता. बापरे. म्हणजे ती बोलता बोलता सकाळी एकदम ह्याच्यात गेली. पण तिच्या मिस्टरांना तिच्या आदल्या दिवशी बोलली होती रात्री फोनवरती, म्हणून बरं झालं. नाहीतर काय झालं, तिच्या तिच्या शंका, होतं की काय सगळं. पडली का काय, बरोबर. डोक्याला टन्नो आहे, असे त्याचे बरोबर. आल्या हे स्टेटमेंट होते. म्हणजे काही नाही. तर ऍडव्हेंचर्स करत असताना तुम्ही बाकीच्या प्रिकॉशन किंवा हे करणं, तुमची टीम पॅरल टीम तुमची स्ट्रॉंग असायला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. आणि आता फार ऍडव्हान्स झालेलं आहे, आता सगळ्या सुविधा आहेत. तुम्ही पैसे भरला तर 1 तासात तुम्हाला चॉपरनं उचलून म्हणजे चंदीगडला आणू शकतात मनालीतून. तर अशा पद्धतीने बाळू बोलतोय, म्हणजे बाळूच्या शेजारी ती इन्स्पेक्टर राहत होत्या वटकर, त्यांचे भाऊ एक्साइज कमिशनर आहेत ते किंवा ऍडव्हान्स. अशा पद्धतीच्या बऱ्याचशे अनुभव घेतलेले आहेत, अजून पण चालू आहे. आता पण मी आता आमच्या रिटायर असोसिएशनला रानमेवा म्हणून एक आंब्यात मी 8-10 जणांचा कोण येतात, चला सगळ्यांनी करवंद गोळा करायची, हे करायची. तर म्हाताऱ्यांना जेवढं जमल तेवढं करायला लावलं. त्यांना घरात बसून त्रास देतात ही मंडळी, यांना जंगलात त्यांना गरजेचं आहे. नमस्कार. मी निलांबरी सुखदेव गिरी. मी व्यवसायाने वकील असून आता जिल्हा कोर्टात प्रॅक्टिस करते. आपल्या हायकोर्टचं सर्किट बेंच आहे, तिथे मी मेडिएटर म्हणून अपॉइंट आहे माझी. परत लिगल एड च्या पॅनलवर पण आमचं काम चालू असतं. त्या वकिली म्हणून काम करत असताना माझे मिस्टर पण पत्रकार क्षेत्रात असल्यामुळे आम्ही थोडीशी वेगळी वाट म्हणण्यापेक्षा आम्ही शेती घेतली. 2004 साली शेती घेतली. त्यापासून आम्ही तिथे रेग्युलर शेती करणं, रेग्युलर जाऊन येऊन शनिवार रविवार असं ते रेग्युलर चालू होतं. पण 2021-19 नंतर आम्ही तिथं खास मुद्दाम जाऊन तिथं महिना 1.5 महिना राहिलो, त्यामुळे कोरोनाची झळ आम्हाला पोचली नाही. त्याला 2020च्या दरम्यान आम्ही ह्याच्याकडे शेतीकडे आम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केली. सुखदेव काय करायचा, म्हणजे माझे मिस्टर काय करायचे, तिथं आम्ही जेवण करताना कुठे शेतात हे करताना ते फोटो टाकायचे. मग लोक म्हणायचे, अरे तू तिथं करतोयस, मग आम्हाला का नाही. मग त्याच्या डोक्यातून तो एक विचार उदय असायला की आपण काहीतरी वेगळं करूया, की बाबा ह्याला पर्यटना दृष्टिकोनातून का बघितलं नाही तर चालेल का. मग असं नाही की फार्म हाऊस आहे म्हणजे लोकांच्या डोक्यात खूप वेगळ्या विचारतात, अरे तुमचं स्विमिंग पूल आहे का, तुम्ही म्हणजे बाकी तुम्ही काय काय तुम्ही तिथं सुविधा नाही. कृषी पर्यटन हा वेगळाच विषय आहे. पर्यटनासाठी ज्यावेळी लोक येतात त्यावेळी म्हणतात चला रायडिंग करूया, हे करूया, काहीतरी मुलांना ऍडव्हेंचर द्या, खेळ द्या. तसं आमच्या इथं होत नाही. तुम्ही या इथं आमच्या मातीत खेळा, लोळा, तुम्हाला पाहिजे तसं हे घर बनवा, पाहिजे तसं अगदी मामाचं अंगण म्हणून त्या ह्याच्यात बागडा, करवंद, वेचा सगळं सगळं आम्ही ज्या ज्या ह्याच्यानुसार जसं बदलतं तसं तसं आम्ही तिथे राबवायला सुरुवात केली. आता हा अगदी डिसेंबर पासून तिथे आमची एक जुनी झोपडी होती, ती पडल्यानंतर तिथे घर बांधताना डिसेंबर मध्ये त्याच्या लक्षात आलं आता इथं आपण बांधताना मातीचंच घर बांधायचं. ऍक्च्युअली मी बांधताना पण जुन्या सगळ्या दगड आणि ह्याच्या करून केलेलं आहे. तुम्ही जर सगळ्यांनी भेट दिली, सरांनी भेट दिलेलीच आहे, तर लक्षात येईल की आम्ही जास्त करून जुन्या गोष्टींचा वापर करून कमी खर्चात कसं होईल. तिथे अंगण असेल ते दगडी पूर्ण जुन्या ह्याचं असेल, सारवलेलं अंगण आहे, तिथं आमच्याकडे मस्तपैकी मुक्तपणे कोंबड्या खेळत असतात, कुत्र्यांची दंगा असतो चालू. मग आम्ही काय ठरवलंय, पूर्ण जंगलात आहे ते, मग त्या लोकांचं किंवा तिथल्या यांचं सहजीवन अनुभवून आपण आपलं मार्गक्रमण करत राहायचं. मग त्या कृषी पर्यटन करताना 2020 साली ते सुरू झालेलं आहे आणि 2022 आणि 23चा उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्र म्हणून आमच्या बांदिवड्याला मान्यता मिळाली. त्यावेळी सुप्रिया कर्मकर या जिल्हा संचालनाच्या प्रमुख होत्या. असं करता करता आता आम्ही एक नवीनच हे केले की मातीची कार्यशाळा. मातीची कार्यशाळा म्हणजे काय, जुनी घरं
जी होती मातीची तीच काय काय डेव्हलप करता येणे शक्य नाही. आम्ही सुरुवात तिथून केली आहे. मग त्यात माती, चुना, गूळ, शेण, गवत सगळं मिक्स करून ते करायचं. मग हे आपल्यापुरतंच का बांधायचं. मग तसं ते आम्ही तसं पोस्ट टाकलं, चला मातीशी नाळ जोडूया. मातीशी नाळ जोडूया हा आमचा उपक्रम आता सध्या चालू आहे. आणि दिल्ली, बँगलोर पासून बरेच जण असे येऊन जवळजवळ आता सांगते तुम्हाला, हे आता आमची 5वी कार्यशाळा ह्या उद्याच्या 7 तारीखपासून चालू होणार आहे. मग त्याच्या जवळजवळ सांगते तुम्हाला 101 लोक तरी येऊन त्या कार्यशाळेत सहभागी होऊन गेले आहेत. ते असंही नाही, ते डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, आर्किटेक्ट आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे आहेत आणि अतिशय उच्च विद्याभूषित आहेत. आणि आम्हाला असं वाटायचं अरे ही लोक कशी ऍक्सेप्ट करणार ही लोक. पण खरंच तिथं येऊन त्यांनी मळले, नाचले. सरांचे तिथं आमचे लेक्चर झालेले आहेत. आपले सुहास वांगणकर सर येऊन गेले आहेत. त्यांनी जैवविविधता कसं जपायचं त्याच्या नुसतं घर बांधून नाही चालणार. बरोबर आहे. जे पर्यावरणपूरक अधिक 30 वर्षांनी जरी घर ते कोसळलं आपल्या मुलाबाळांनी तरी आपल्याला ते सगळं जमिनीत विघटन व्हायला पाहिजे, त्याचा बरोबर. कचरा व्हायला नाही पाहिजे. बरोबर. हा सुरुवातीपासून जो आमचा हे राहिलेला आहे ना तो अजूनही तसाच आहे. शिवाय कृषी पर्यटनामुळे काय होतंय, तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार निर्माण झालाय. आता 8 ते 9 लोक आमच्या तिथं शेतात कंटिन्यू राबत असतात. सुतार असतील, इतर बांधकाम काय काय असेल. त्याशिवाय पर्यावरण ज्या गोष्टी आहेत त्याला उद्योग म्हणून ज्या आहेत गोष्टी त्या सगळ्या आमच्या तिथे राबवल्या जातात. तिथल्या ज्या बायका आहेत तिथल्या तांदळापासून कण्या म्हणा, त्याची पीठ म्हणा, नाचणीपासून बरोबर. नाचणीची पीठ सगळं त्या गोष्टी तयार करून तिथे विकू शकतात. शिवाय आम्ही जे जेवण देतो पर्यटक म्हणून ते तुम्ही म्हणताय तसं पनीर नसते, तुमचं हे नसते रेग्युलर. नाचणीचे आंबील असेल, भाताची पेज असेल, ताककण्या असतील, खरडा सगळं सगळं जे असेल ते आपल्या मातीत जेवढं शक्य होईल तेवढं आमच्या शेतात पिकवलेलं आम्ही देतो. आता सध्या आम्ही एक जवळजवळ 500-600 आंब्याची लागवड केली आहे. त्यात जवळजवळ 21 प्रकारचा सदर जातीचा आंबा लागवड आहे आमचा. आणि ते करताना आम्हाला भरपूर नुकसान. शेती म्हणजे काय हे केलंच प्रत्येकाला माहितीये, तो बेभरवशाचा व्यवसाय. आम्हाला सगळ्यांना तोंड द्यावं लागतं. काहीतरी रुजत घातलं की मोर येतात, माकडे येऊन त्रास देतात आणि हे आम्ही त्यांचं सहजीवन स्वीकारून आम्ही बरोबर. त्यांच्याबरोबर स्वीकारायला आणि ते चालू येणार केलं. हे गृहीतच झालं. गृहीतच धरलेला आहे. इव्हन आमच्या परिसरात बिबट्या वावरतो, बिबट्याची पूर्ण फॅमिली दिसलेली आहे, तरी आम्ही कुठेही डिस्टर्ब झालेलो नाही की त्यांच्यामुळे आमच्यामुळे ती लोक डिस्टर्ब झाली नाहीये. आमच्याकडे हल्ली आत्ता परवा शेकरू दिसलं, परत तुमचं हॉर्नबिल दिसलेले आहेत, भरपूर प्रकारचे आपल्या राज्य पक्षी हरियाल तो पण तिथं दिसलेला आहे. आणि अशा रीतीने त्यांचं सहजीवन स्वीकारून आम्ही खूप छान हे करतोय. आणि खरंच एवढा सुंदर प्रतिसाद आहे कृषी पर्यटनाला. म्हणजे पावसाळ्यात या तुम्ही चिखलगुट्टा करा, चिखलात तोळा, रोप लावणी करा, भात कापणीच्या वेळी भात जोडणी करा. आणि हे एवढंच नाही, ही माझी आता 12वीत असलेल्या मुली असतील, माझा 10वीत असलेला मुलगा असेल, आमची सगळी फॅमिली त्याला ती मिळून एकत्र आम्ही ते योजना राबवत असतो. आणि खरंच कृषी पर्यटन हा पर्यटनापेक्षा वेगळा विषय आहे. पण विहिरीत डुंबा तुम्ही आणि या आणि मामाच्या गावात आपण कसं मस्त राहतोय अगदी आनंदात, तसं अगदी आम्ही अनुभवाचा प्रयत्न बरोबर. करतात आणि एवढी लोक खुश होतात. आणि आपल्या त्यावेळी नंतर लक्षात येतं की अरे खरंच लोकांना ह्याची गरज आहे. आणि आणि हा आता मातीशी नाळ जोडूया ह्या उपक्रमातनं तर आम्ही जवळजवळ असं निम्म भारत म्हणता येईल, महाराष्ट्र काबीज केलंय असं म्हणायला हरकत नाही. ठीक आणि खूप आभार की तरुण भारतने या उपक्रमात सहभाग करून घेतलं आणि आमचा दृष्टिकोन मांडायला मदत केली, त्याबद्दल खूप धन्यवाद. तरुण भारतचं पहिले तर मी खूप आभार आहे की त्यांनी एक पर्यटनावर एक चांगली पर्यटनामध्ये माहेर असणारे सगळे लोक, पण माझ्यासाठी नवीन आहे. बरेचसे पर्यटनावर कोल्हापूरमध्ये भरपूर दिवस झाले काम करतो. माळी साहेब एक माझे ओळखीचे आहे, बाकी एक नवीन चेहरे आहे माझ्यासाठी. म्हणजे रिअली मला कधी बघितलं नसेल तुम्ही लोकांनी. मी ट्रॅव्हल एजंट असोसिएशन कोल्हापूरचा अध्यक्ष आहे. मागील 35 वर्षापासून मी इंटरनॅशनल टुरिस्टमध्ये काम करतो. पण कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणि कोल्हापूरचं पर्यटन वाढासाठी मी जवळपास एक 10 वर्षापासून खूप मेहनत करतो. आणि आमच्या माळी सरांचं पण अभिनंदन करतो की मागे 8 वर्षापासून आमच्या संस्थेमध्ये ते आहेत, पण यावर्षी आम्ही त्यांना संचालक म्हणून घेतलेलं आहे. त्यांचं खूप आम्हाला त्यांचं काम जे आहे खूप जवळून बघितलेलं आहे. मित्रो, बरेचसे लोक आपापल्या क्षेत्रामध्ये काम करतात पर्यटनासाठी आणि कोल्हापूरचं पर्यटन कसं वाढेल त्याच्यावर बऱ्याचशा लोकांचा अनुभव आहे. पण
कोल्हापूरमध्ये येणाऱ्या सगळ्या पर्यटकांना, भक्तांना आपण म्हणूया, त्यांना पर्यटक कसं होता येईल याच्यावर जास्तीत जास्त काम करण्याची आपल्याला संधी आहे. विनंती आहे. कारण आपल्याकडे दररोज काउंट केलं 2 ते 3 लाख पर्यटक भक्त येतात. पर्यटक म्हणत नाही मी, भक्त येतात. त्यांना पर्यटक म्हणून आपण कशी संधी देता येईल आणि आपल्या लोकांना त्याच्यावर कसं जगता येईल. छोट्या मोठ्या जे स्टेक होल्डर आहेत आमचे, की जे छोटे मोठे हॉटेल्स असतील, पन्हाळ्याला गेलो तर भाकरी चटणी काय चांगलं मिळते ते कसं मिळते, बरेचसे छोटे मोठे गुळ उत्पादक असतील, चप्पल आहेत, बाकी सगळ्या गोष्टी भडंगपासून सगळे लोक आहेत. वाहन व्यवसाय तर यांना कसं आपल्या लोकांना कन्वर्ट करू शकतो. तांबडा पांढरा तर तो नंतर आहे. हॉटेल इंडस्ट्री फुल चालली आहे. हॉटेल इंडस्ट्री जरी म्हणत असतील इम्प्रेस आहे की आमच्याकडे काही नाही, पण 100% सांगतो हॉटेल इंडस्ट्री खूप चालली आहे, त्यांना आमची जरूरत नाही, रिअली सांगतो. पण कोल्हापूर मधला आलेला भक्त हा पर्यटनाकडे कसा वळेल याच्यासाठी आपण एक 10 वर्षापासून काम करतो की येणारा पर्यटक हा कमीत कमी 2 ते 3 दिवस किंवा 4 दिवस कोल्हापूरमध्ये राहिला पाहिजे आणि तो राहील अशा पद्धतीच्या त्याच्या ॲटनरीज आपण तयार केल्या पाहिजे. जसं तुम्ही सांगितलं की ते आम्ही आमच्या वयामध्ये सगळं केलं, वयामध्ये म्हणजे तुमच्या तारुण्यात आता तुम्ही करू शकता की त्या पद्धतीच्या कोल्हापूरच्या ॲटनरीज तयार करा आणि त्या जगभर भारतभर जाऊ द्या की जेणेकरून इथे येणारा पर्यटक त्या तुमची ॲटनरी घेऊन 2-3 दिवस इथं फिरला पाहिजे, राहायला पाहिजे. जसं तुम्ही म्हटलं की सगळ्या 14 आपले गड किल्ले आहेत, त्या गड किल्ल्याचे ॲटनरीज तयार करा की जेणेकरून आपण 3 ते 4, 5 गड किल्ले त्यांना दाखवू शकलो पाहिजे. तर रांगणा वगैरे खूप चांगला आहे. मी गेलो होतो, आमचा एक मित्र होता, त्याचं नाव आहे कागले, म्हणजे तुम्हाला माहित असेल, तो परम पावले मला. मी त्याच्यासोबत गेलो तर मला घेऊन गेले आणि खूप पायी चालावं लागतं. हो. आता माझं पण वय आता 67 आहे. पायी आम्ही गेलो. तिथं गेल्यानंतर त्या तुम्ही जे गावाचं नाव सांगितलं चिकेवाडी 5-6 गाव आहेत. त्याच्यातले 50% लोक बिमार आहेत, चालू शकत नाही. कोणाचा वाघानं हात तोडलाय, कोणाचा आहे खरी गोष्ट. पाणी मुबलक आहे, कारण कुठेतरी प्रतिनिधीनं तिथं पाणी भरपूर आणलं, पण त्यांना बाहेर कुठे दडप नाही, काही नाही. त्यांच्याकडे घर खूप सुंदर आहे, म्हणजे घरामध्ये दिवाण दुपारी जाऊन झोपलात, सारवलेले घर आहेत. आम्ही त्यांच्याकडे 8 चक्की, मी रोटरीचा प्रेसिडेंट असताना 8 चक्कीचा एक प्रोव्हिजन दिलं होतं, त्यांना प्रोव्हिजन केलंय. पण सांगायचा उद्देश आहे की असे छोटे छोटे घरं जे नॅचरल आपल्या मातीशी जुळवून घेणारे पर्यटक. आता कसं आहे माहिती आहे का, मी माझे 102 फॉरेन टूर झाले, मला माहित असेल. 102 फॉरेन टूर झाले, 35 ते 40 कंट्री मी फिरलोय. प्रत्येक महिन्यामध्ये मी फॉरेनला असतो, सगळ्यांना माहित आहे. पण काय होईल की लोकांना आता हळूहळू बदल पाहिजे. आम्हाला कॉन्क्रिटीकरण नको, आम्हाला झुले नको किंवा हे नको, आम्हाला नेचर पाहिजे. सगळे लोक काय म्हणतात नेचर काय. आता आमच्याकडे बुक करायला आलं तर नेचर काय, ते नेचर पहिले दाखवावं लागतं. म्हणून लोक नेचर म्हटलं की ती कंट्री लाईक करतात. आता दुबईला जाणारा वर्ग खूप कमी आहे, व्हिएतनामला खूप गर्दी आहे, कारण का तिथे ओनली नेचर आहे, ओनली नेचर. तर या टाईपचा आता पर्यटक झाले. त्याच्यामुळे आपला कोल्हापूरला येणारा पर्यटक आहे तो आपल्या नेचरशी कसा जुळेल. आपलं नेचर खूप आहे कोल्हापूरमध्ये, नेचर एवढं सुंदर आहे. आता आम्ही कोल्हापूर फर्स्टवर सुद्धा मी काम करतो. नवीन संस्था जी आहे कोल्हापूर फर्स्टवर मी मेंबर आहे, टाईचा मेंबर आहे, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाचा मेंबर आहे. तर कोल्हापूर फर्स्ट पासून आम्ही आता काय केलं, एक कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा आणि कोकण हा भाग, की येणारा पर्यटक जो आहे ते 7 ते 8 दिवस हा या सेक्टरमध्ये फिरत असला पाहिजे. म्हणजे ज्याला समजा समुद्र पाहिजे, समुद्र आहे. आपल्याकडे महाबळेश्वर पाहिजे, हिल स्टेशन आहे, आपले हिल स्टेशन आहे. कोल्हापूरची अंबाबाई आहे, त्यानं येणंच आहे. जेवण करायला तरी येणंच आहे. त्याच्यामुळे हे 7-8 दिवस पर्यटन कसं राहील. कारण आता प्रत्येक माणूस हा 1-2 दिवसाला फिरायला जात नाही, कमीत कमी 5-6 दिवस त्याला पाहिजे. घरातून बाहेर पडलं की 5-6 दिवस पाहिजे. त्यामुळे ही ॲटनरीज आम्ही आता तयार करायला लागलोय. ते काम आम्ही आमच्या माळी साहेबांकडे दिलंय, त्यांच्याकडे ती सगळी उपयुक्त माहिती आहे. तर सांगायचा उद्देश आहे की माझा भर जास्तीत जास्त कोल्हापूर पर्यटन कसं वाढेल, कोल्हापूरचं स्टेक होल्डर कसे जीवन जगू शकेल पर्यटनाच्या दृष्टी. आता प्रत्येक कंट्री पर्यटनाशिवाय जगूच शकत नाही. एक छोटासा थायलंड देश आहे, मी 58 वेळा गेलो आहे. पर्यटनावर आहे, फक्त पर्यटनावर.
फक्त पर्यटनात जगतं. आज तुम्ही काश्मीर बघा. काश्मीर, मला परवा काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला, पेपरला तुम्हीच दिलं होतं. सांगायचा उद्देश आहे की जेव्हा पहलगाममध्ये हमला झाला होता त्यावेळेस काही पर्यटक गेले, ते चुकीनं गेले. त्याच्यानंतर त्यांनी ऍक्सेप्ट केलं की ही आमची चुकी होती की आम्ही लक्ष दिलं नाही. पण नंतर सरळ पर्यटन बंद झालं. 1 महिन्यात आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटनी लेटर पाठवले, तिकडल्या टाकनी लेटर पाठवले काश्मीरच्या लोकांनी की तुम्ही रिस्पेक्ट देतो की महाराष्ट्र आणि गुजरात हा 2 ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशननी पर्यटन चालू ठेवा, नाही तर आम्ही जगू शकणार नाही. आणि आम्ही ते गव्हर्नमेंटच्या याच्यावर आम्ही चालू ठेवले. वर्षभर अक्षरशः तुम्हाला सांगतो, आता काश्मीरला हॉटेल मिळत नाही. आज अशी सिच्युएशन आहे. म्हणजे लोकांचं झुंबळच आहे. ठीक आहे, तेव्हा चूक झाली असेल ते ऍक्सेप्ट केली त्या लोकांनी, याच्यानंतर काही होणार नाही याची दक्षता घेतली आणि आपले लोक जाणं चालू केली. तर त्या लोकांनी आम्हाला मुंबईला बोलवलं की ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या असोसिएशनने तेव्हा आम्हाला साथ दिली त्यांचा सत्कार त्यांनी मागे केला. आणि सांगायचा उद्देश असा की पर्यटनाशिवाय पर्याय नाही, पर्यटनाशिवाय सगळ्या गोष्टी होऊ शकतात, पर्यटनाशिवाय फायनान्शियल तुमचं काही हे होऊ शकत नाही. म्हणून मित्र हो, तुम्ही सगळ्यांजवळ सगळ्या अटर्नरीज आहेत, त्या तुम्ही रेडी करा. कोल्हापूरच्या ट्रॅव्हल असोसिएशनला तुम्ही द्या. त्या अटर्नरी सेल करणं आमचं काम आहे. आता आमचं नंतरची स्टेप अशी आहे की महाराष्ट्र सरकारला आम्ही सांगितलंय की तुम्ही आम्हाला कोल्हापूर पर्यटनचं एक्सपोज करायसाठी आम्ही जसं की नागपूरला जाऊन त्या ट्रॅव्हल एजंटला आम्ही सांगणार की आमचं कोल्हापूर कसं आहे हे तुम्ही बघा. आणि नंतर तुम्ही कसं, कारण काय होतं, डायरेक्ट कस्टमर किंवा हे पर्यटक येण्यापेक्षा तुम्ही तिथल्या लोकल असोसिएशन समजा भेटला तर जास्तीत जास्त पर्यटक. तर आपण का केरळला जातो, डायरेक्ट जातो का? डायरेक्ट जाणारे खूप कमी लोक असतील, पण ट्रॅव्हल एजंटच्या थ्रू बुक करून जाणार खूप वर्ग आहे. म्हणून जोपर्यंत ट्रॅव्हल एजंटला आपली अटर्नरी पोहोचणार नाही तोपर्यंत पर्यटन वाढीस होत. त्याच्यामुळे तुमच्या अटर्नरीज तयार ठेवा की तुम्ही काय करू शकता. 2 दिवस 3 दिवस 4 दिवस कोल्हापूरचं अटर्नरी, की जेणेकरून आपला खर्च निघेल, आपल्या गाईडचा खर्च निघेल आणि आपल्याला थोडंफार मिळेल. या टाईपच्या अटर्नरी तयार ठेवा. आपण डेफिनेटली कोल्हापूरसाठी भरपूर करू शकतो. असं आपल्याकडे भरपूर आहे, भरपूर नेचर आहे. असं नेचर दुसऱ्या जिल्ह्याला नाही. मी नागपुरी आहे साहेब, माझ्या भाषेमधून तुम्हाला कळलं असेल, पण मी 30 वर्ष झाले इथंच राहतो. पर्यटन आपल्या खूप 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 चांगलं आहे कोल्हापूरचं, आणि त्याच्यासाठी आपण काम करूया आणि सगळ्यांना ओळख आणूया आणि आमच्या कोल्हापूरचं पर्यटन बघा आणि नेचर करा. त्यासाठी सगळे आता व्हायला लागले. आता बघा, मी एअरपोर्ट अथॉरिटीवर काम करतो. एअरपोर्ट अथॉरिटीवर काम मी 10 ते 15 वर्ष आले एअरपोर्ट अथॉरिटीवर काम करत होतो. एकही फ्लाईट येत नव्हती. आम्ही इथल्या खासदार लोकांना दररोज टोचू सांगू आम्ही ह्या सगळ्या गोष्टी काय होऊ शकते. ते लोक म्हणते काय होऊ शकते, सगळं होऊ शकते. तुम्ही एकदा फ्लाईट चालू करा, लोक पैसे विसरतील. लोकांना कसे कन्व्हिनियंट पाहिजे हो. आज तुम्हाला दिल्लीला जायचं, लोक विचार करतात कशाला 2 दिवस लावायचे, जाऊ त्यांना 3000 आहेत ना आपल्याकडे, पैसे देऊया, कष्ट करतात लोक. आज लोक किती, सगळ्या फ्लाईट दररोज 600 लोक सर येतात कोल्हापूरला, दररोज 600-700 लोक येतात. त्याच्यातून समजा 50% लोक जरी आम्ही हॉटेलला थांबलो तर 300 लोक होतात. 300 डिवायडेड बाय 2, एका रूम मध्ये दोघं 150 रूम होतात. 150 रूम म्हटलं म्हणजे आपले 10 ते 15 हॉटेल फुल चालतात. ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन करून आम्ही जेव्हा त्यांना दिलं तेव्हा आता आपल्याकडे 7 ते 8 फ्लाईट चालू आहेत आणि अजून 10 ते 15 फ्लाईट चालू होणार आहे. आज कोल्हापूरमध्ये ज्या काही इंडस्ट्रीयल व्हिजिट होत्या, इंडस्ट्रीयल व्हिजिट मीन्स आपल्या कंपन्यामध्ये व्हिजिट होत्या, ते व्हिजिटर्स काय म्हणायचे, तुम्ही मुंबईला या, आपण तिथे मीटिंग करूया, कारण तुमच्या गावाला यायला कन्व्हिनियंट नाही. 8 तास गाडीनं यावं लागते, विमान नाही. त्याच्यामुळे हे विमान आम्ही सकाळ संध्याकाळपासून, सकाळचं एक, संध्याकाळचे असे 4 विमानं फुल चालत आहेत सर. आणि अजून 2 विमान होणार आहे व्हाया नागपूर, दिल्ली नेक्स्ट वीक मध्ये चालू होईल. त्यांना आम्ही खूप इन्सिस्ट केलं की दिल्ली पहिले चालू करा, कारण दिल्ली चालू झालं तर आम्हाला काश्मीर करता येईल. आम्हाला पुढचं मनाली, सिमला कुलू मनालीसाठी खूप चांगलं आहे. अमरनाथसाठी लोक जाणार आहेत, त्यांच्यासाठी खूप कन्व्हिनियंट आहे. तर हे सगळं पर्यटन वाढीसाठी, आपल्या लोकांना बाहेर जाण्यासाठी आणि बाहेरचे लोक इथे येण्यासाठी. नॅचरली व्हाईस वर्षा होतात. आपण जातो पण येतो पण ना, जेव्हा जाऊ तेव्हा लोक येतील. आपण जोपर्यंत सांगणार नाही. म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये आम्ही कोल्हापूर टुरिझम एक्सप्लोजर करणार आहे. जाऊन त्या ट्रॅव्हल एजंटला, त्या गव्हर्नमेंटला आम्ही सांगणार आहे की आमच्या कोल्हापूरमध्ये काय आहे,
हे तुम्ही बघा. आम्ही ती पीपीटी तयार करणार आहे, झाली ऑलरेडी. एटर्नरीज आमच्याकडे तयार आहे. आता फक्त आम्ही वाट आहे गो हेड म्हणायची. समजा रेखावर साहेब पुन्हा 1-2 वर्ष राहिले असते तर डेफिनेटली ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तेव्हाच केल्या असत्या. त्याच्यानंतर थोडंफार प्रशासन थोडंफार चेंज झालं आणि त्याच्यानंतर त्यांचा प्लॅन वेगळा होता. त्याच्यामुळे थोडं राहिलं तर रेखावर साहेब पुन्हा 1-2 वर्ष राहिलं असतं तर पर्यटनाला खूप चांगले दिवस आले असते कोल्हापूरला. डेफिनेटली. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी सम्राट केरकर. राधानगरीमध्ये बायसन नेचर क्लब नावाची संस्था आम्ही गेले 15-16 वर्ष राबवते. आम्ही स्थानिक राधानगरी मधलेच आहोत आणि पर्यटनाच्या माध्यमातून गेले 15-16 वर्षात जो आम्हाला अनुभव आला किंवा राधानगरीमध्ये पर्यटनामध्ये काम करत असताना जे आम्ही अनुभवले ते मी थोडंसं तुम्हाला सांगणार आहे. ऍक्च्युली राधानगरी अभयारण्य म्हणजे हे म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रातलं सर्वात जुनं आणि पहिला अभयारण्य म्हणजे 1958 साली त्याची स्थापना झाली होती. त्यावेळी ते छोटंसं होतं म्हणजे 20 स्क्वेअर किलोमीटर. दाजीपूरमध्ये पुरता भाग जो शाहू महाराजांच्या शिकारीचा रस्ता होता तेवढाच भाग सरकारने जंगल म्हणून हे केला होता, वाईल्ड लाईफ सेंच्युरी म्हणून. आणि त्यानंतर 1985 ला त्याला विस्तारित स्वरूप घेतलं, ते राधानगरी वाईल्ड लाईफ सेंच्युरी झालं. पण आपलं दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली सेंच्युरी असून सुद्धा अजूनपर्यंत दाजीपूरमध्ये म्हणावे तसे पर्यटक येत नव्हते किंवा त्याच्या सुविधा होत नव्हत्या. आणि म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी आम्ही 2009-10 नंतर ज्यावेळी आम्ही काम करायला सुरुवात केलं त्यावेळी आमचे बरेचसे फॉरेस्ट अधिकाऱ्यांसोबत आमचे संपर्क वाढला येते. आणि त्यानंतर बऱ्याचशा आम्ही एकमेकांच्या ह्याच्यातून काही गोष्टी सुरू केल्या. म्हणजे तुम्हाला आता आठवत असेल यातल्या बऱ्याच लोकांनी 2015 पर्यंत तुम्ही स्वतः चालत जाऊ शकत होता दाजीपूरच्या अभयारण्यात, स्वतःची गाडी घेऊन जाऊ शकत होता. त्याला काही बंधनच नव्हतं की तुम्ही काही करू शकत होता. टॉवरवर राहूही शकत हा म्हणजे काय त्याला हे नव्हतं. मग 2014-15 दरम्यान आपल्या इथं बेन सर होते CCF वाईल्ड लाईफला, त्यांच्याशी आम्ही बोलून म्हणजे आम्ही असं म्हटलं की सर आपण बाहेरच्या गाड्या आधी बंद करूया, त्याशिवाय तिथे एक शिस्त लागणार नाही. आणि त्यावेळी लोकलचे जे अधिकारी होते किंवा लोकलचे त्यांचं हे होतं की नाही असं केलं तर कसं झालं, लोक नाराज होणार आहे ते, पण आपण ट्राय करूया म्हणून आम्ही ते ट्राय करायला गेलो. आणि 2015-16 दरम्यान आमच्यातल्याच ग्रुप मधले फिरोज म्हणून त्याने स्वतः एक ओपन जीप तयार केली. त्यावेळी ती एकदम नवीन कन्सेप्ट होती. ओपन जीप तयार केली आणि सुरुवात केली. मग त्यावेळी थोडंसं म्हणजे पहिला 2 व्हीलरला आम्ही बंदी आणली. 2017 नंतर बाकी काही गाड्या झाल्या. आणि 2018च्या म्हणजे कोरोनाच्या दरम्यान म्हणजे कोरोनाच्या आधी 1 वर्ष त्यावेळी 7-8 गाड्या झाल्या. आणि तत्पूर्वी लगेच कोरोना आला. कोरोनात 1 वर्ष जंगल बंद होतं. आणि त्यानंतर मग तिथं 20-25 गाड्या झाल्या. आणि आज बाहेरच्या गाड्या जात नाही, तिथल्या टोटल 40 भर गाड्या आता जंगल सफारीच्या स्थानिकच्या गाड्या आतमध्ये जातात. म्हणजे आपण स्वतः सुरू केल्याशिवाय म्हणजे तिथल्या लोकलच्या लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतल्याशिवाय कुठलंही पर्यटन वाढत नाही. आजपर्यंत इतके वर्ष ते सेंच्युरी आहे म्हणजे शाहू महाराजांची ती कृपा आहे म्हणायची. कारण त्यातले जे रोड्स आहेत किंवा हे ते जंगल रूट जे आहेत ते सगळे शाहू महाराजांच्या काळात बनलेले आहेत. त्याला आता फक्त डागडुजी करत असतील इथे. आणि आजपर्यंत त्या अभयारण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन येतो. म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात जुनं अभयारण्य असून तिथे येणारी लोकांची संख्या किंवा त्यांना मिळणाऱ्या सुविधा खूप कमी होत्या, तुटक होत्या. पण आता तिथे चांगल्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत. येणाऱ्या पर्यटकांचा ओघ चांगला वाढलेला आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जगातल्या सगळ्या लोकांचं जास्त हे करून म्हणजे टुरिझम मध्ये, नेचर टुरिझम मध्ये येणारा वर्ग हा जरा उच्चवर्गीय किंवा हा समाज जरा जास्त येतो. त्यामुळं त्यातून मिळणारा रेव्हेन्यू पण चांगल्या पद्धतीने लोकांना मिळत असतो. पण हे करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे आपला निसर्ग तिथे कुठे डिस्टर्ब होणार नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण निसर्ग टिकला म्हणजे तिथली जैवविविधता टिकली तरच ते पुढे आपल्याला त्याचा फायदा होतो. कारण पर्यटन म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी असं म्हटलं तर काही चुकीच नाही. पण ती कापून खायची काय ते सस्टेनेबल पर्यटन करून खायची, हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की कोल्हापूरला सगळं पर्यटन आहे, फक्त समुद्र सोडला तर बाकी सगळं पर्यटन आहे. म्हणजे आता आमच्या इथंच आम्हाला जवळ तिथून धार्मिक म्हटलं तर आज आदमापूर सारखं जे मंदिर आहे म्हणजे बाळूमामांचं ते 20 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे सुद्धा आमच्याकडे बरेचसे पर्यटक वाढलेले आहेत. ते धार्मिक पर्यटन झालं. आमच्या जवळ बुदरगड किल्ला आहे, शिवगड आहे, हत्तीमाला अशी ऐतिहासिक वास्तू सुद्धा आहेत. आणि त्याचसोबत निसर्ग पर्यटन. त्यामुळे जर ह्या सगळ्याची आपण सांगड व्यवस्थित घातली तर एक चांगलं पर्यटन होऊ शकतं. पण ह्यामध्ये हे करत असताना आपल्याकडे आता वेगवेगळ्या सगळ्या पश्चिम घाटातून वाहणार म्हणजे आमच्या राधानगरीच मध्ये आता धामणी आहे, तुळशी आहे, भोगावती आहे, काळामुळे हे नद्यांची पात्र सुद्धा खूप चांगले आहेत. त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीचं पर्यटन आता होत आहे, बॅकवॉटर परिसरात होत आहे. पण हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाची आपल्या सगळ्यांची भूमिका पाहिजे की तिथं
ते डिस्टर्ब न होता हे, कारण कसं आहे, कोल्हापूर जिल्हा हा सगळा कृषीप्रधान जिल्हा आहे आणि कृषीप्रधान जिल्ह्याचं सगळ्यात महत्वाची गरज असते पाण्याची. आणि ह्या जंगलांवर सगळं अवलंबून आपली धरणं आहेत. आणि ही जंगलं टिकली तरच त्या धरणांमध्ये पाणी नाही, आणि पाणी पुढे आलं तरच आपला ऊस उद्योग असेल किंवा दुग्ध, हा सगळा व्यवसाय ह्या धरणांवर आहे. आणि शाहू महाराजांची आपल्याला देणगी आहे की हे सगळं त्यांच्या काळामध्ये त्यांनी दूरदृष्टीनं बनवलेलं आहे. आणि हे पर्यटन करत असताना नुसतं आम्ही पर्यटनाचा विचार केला आणि हे जर डिस्टर्ब झालं तर त्याचा पूर्ण जिल्ह्याच्या आर्थिक ह्याच्यावर परिणाम होऊ शकतोय. त्यामुळे सगळ्यांनी म्हणजे तिथल्या सुद्धा आम्ही लोकांना किंवा हे करत असताना की आपण एक सस्टेनेबल हे करूया. आता आजपर्यंतच्या जंगलाकडे कोण बघत नव्हतं, म्हणजे सरकारी योजना कुठल्या येत नव्हत्या. आता आम्ही चालू केल्यानंतर आता जसं पर्यटक यायला लागले तसे आपोआप तिथं सरकारी फंड लागायला चालू झाले. लगेच लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यामुळे तिथं एक चांगल्या पद्धतीचा विकास आता व्हायला सुरुवात झाली. पण हा जर आपल्याला व्यवस्थित एक कंटिन्यू करायचा असेल तर एक सस्टेनेबल आपल्याला टुरिझम करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता आम्ही राधानगरी किंवा जो आपला पट्टा आहे, राधानगरी, बुजरगड, आजरा, चंदगड, इकडे शाहूवाडी, गगनबावडा, हा सगळा आपला वाईल्ड लाईफ कॉरिडॉर मध्ये येतो, म्हणजे वाघाच्या व्याघ्र मध्ये येतोय. आता तुम्ही ऐकत असाल की चांदोलीला ते आता वाघिणी आणून सोडत आहेत, म्हणजे व्याघ्र प्रकल्पामध्ये आपल्याकडचे बरेचसे वाघ तिथं जात आहेत. म्हणजे हे जे होते उद्या भविष्यात तिथं व्याघ्र पर्यटन सुद्धा वाढू शकते. पण हे वाढत असताना म्हणजे आता खरं सांगायचं तर आपलं जंगल हे म्हणजे पूर्वीपासून आपल्या जंगलात वाघांचं अस्तित्व किंवा हे, पण आता हे असताना बरेचसे जे निर्बंध यायला लागलेले आहेत, म्हणजे पर्यटकांनी खाली उतरून फिरायचं नाही किंवा, पण आपलं जंगल आपल्याला माहिती आहे की म्हणजे ताडोबासारखं आपलं जंगल पानगळतीचं किंवा हे नाही. आपल्याकडे बऱ्याचशा व्हरायटीचे वनस्पती आहेत, पक्षी, फुलपाखरं आहेत. हे जे चालत जाताना म्हणजे ट्रेक करत असताना बघण्याचा एक आनंद किंवा हे आहे. आणि आपल्याकडे कधी असे इन्सिडेंट्स कधीच आजपर्यंत घडले नाहीत की वाघाने हल्ला केला किंवा हे, कारण प्राणी सुद्धा इकडचे एवढी आहेत की ते माणसाळलेले नाही, त्यामुळे लगेच दूर पळून जातात हे. पण म्हणजे ह्या अशा पद्धतीने जर पर्यटन आपण करत गेलो म्हणजे हे, तर त्याला आपल्याला फायदा होणार असं मला वाटतं. नाहीतर काय होईल, नुसतंच फार्म हाऊस वाढले किंवा नुसतंच तिथं हे गर्दी वाढली म्हणजे पर्यटन नाही असं मला म्हणायचं. तिथल्या लोकांना त्यातून एक पैसा मिळते पण तो व्यवस्थित मिळावा. म्हणजे एकदम 1000 रुपये आले आणि तिथला जो एरिया खराब झाला तर त्याच्यात दुर्दैव कुठला असणार नाही. त्यामुळे ह्या म्हणजे हे गव्हर्नमेंटनं सुद्धा हे करताना या प्रत्येक तालुक्यामधला अभ्यास करून कुठल्या ठिकाणी कुठल्या पद्धतीचं रोजगाराचं हे उपलब्ध करता येईल. कारण कसं आहे, आपल्या म्हणजे आम्ही सुद्धा बरेचसे जंगल सफारीमध्ये जातोय बाहेर, तर ताडोबाच्या ठिकाणी वाघ दिसतात म्हणून नाही, पण तिथल्या लोकांना दुसऱ्या कुठल्या रोजगाराचं साधन उपलब्ध नाही, त्यामुळे तिचं पर्यटन अजून जास्त वाढलंय. पण आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे ऊस आणि दुग्ध व्यवसायामुळे लोकांना त्यातूनच त्यांची चरितार्थ चालत असल्यामुळे पर्यटनाकडे एवढी लोकांची काय हे नाही, निकट नाही की बाबा पर्यटन केलंच पाहिजे किंवा त्यातून पैसे मिळाले पाहिजे. त्यामुळे आपल्याकडे कसं थोडंफार त्याबद्दल एवढा अवेअरनेस नाही लोकांना जेवढा पाहिजे तेवढा. पण भविष्यात आपण जर सगळ्यांनी मिळून एकत्र काम करत गेलो तर राधानगरी नाही तर प्रत्येक ठिकाणी चांगली जंगल सफारी होऊ शकते. असे सगळे तालुके आहेत, सगळीकडे जंगलामध्ये तसं आहे, तशा पद्धतीने केलं पाहिजे. कारण राधानगरी सुद्धा मध्ये आता आम्ही इतके वर्ष काम करतोय, जुने शाहू महाराजांनी बनवलेले रस्ते सोडले तर अजून फॉरेन एक नवीन रस्ता काढलेला नाही जो जंगल सफारी किंवा त्याच्यासाठी काय हे करत आहे. तर मग आपण जर जुन्या ह्याच्यावरच परत हे करणार तर थोडंफार काय ते तुमचं सुद्धा हे पाहिजे ना त्याच्यामध्ये. म्हणजे सरकारने सुद्धा हे करताना नवीन काय, आता नुसते वाघ आणून सोडले म्हणून चालणार नाही, का तिथं अजून ऑलरेडी गाव आहेत त्यांची सुद्धा सुरक्षित. कारण जंगलातले जे जुने वाघ आहेत ते वाघ काय असं हे म्हणजे हे करत नाहीत, पण आता आपण बाहेरून आणून जे वाघ सोडणार आहे त्यांना इथं त्या टेरिटरीमध्ये स्थिर व्हायला किंवा हे व्हायला बराचसा काळ जाणार आहे. त्या काळात सगळ्या व्यवस्थित यंत्रणा झाली तर एखादा जरी इन्सिडेंट चुकीचा घडला तर ते लोकांचं बुमरँग होईल. कारण आता कसं होतंय, आम्ही स्थानिकचे असल्यामुळं स्थानिक लोकांमध्ये आणि बाहेरून येणारे पर्यटक किंवा पर्यटक अभ्यासक यांच्यामध्ये आम्हाला दुवा म्हणून काम करावं लागतं. आम्हाला लगेच वाघ आणा म्हणून चालत नाही, कारण गावात आम्ही तिथंच राहतो. लोक लगेच तुमच्यामुळे वाघ आलाय. आणि आपल्याला जर प्रगती करायची असेल तर त्या लोकांना सुद्धा घेऊन हे करावं, म्हणजे दोघांचा समन्वय साधून कुठेतरी हे करावं लागतंय. त्यामुळं कुठलाही हे करताना पुढचा विचार करून करावा असं मला वाटतं. म्हणजे भले कुठलाही नवीन हे करत असताना त्या गावातल्या स्थानिक लोकांना त्यामध्ये घेतलं पाहिजे. काही चांगले आर्किटेक्चर असेल, सगळ्यांना मिळून मिसळून हे केलं तर त्याचं एक चांगलं हे होऊ शकतं. आता राधानगरीमध्ये आम्ही बघायला लागलोय बऱ्या प्रमाणात, जसं एक 5-6 वर्षापूर्वी जे येणारे पर्यटक आणि आताच्या पर्यटकांमध्ये खूप बदल आहे, म्हणजे खूप वाढलेच संख्या आहे इथे. तर असंच म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्यांना मिळून मिसळून तुमच्यासारखे प्रसार माध्यम असतील किंवा सरकारी अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, या सगळ्यांनी मिळून मिसळून काम केलं तर ते चांगलं नाही. एका दुसऱ्यानं एकट्यानं करून ते काय होणार नाही असं मला वाटतं.
म्हणजे पर्यटन वाढीसाठी म्हणजे जंगल सफारी ज्यावेळेला असते त्यावेळेला प्रत्येकाच्या मनात साहजिक येते की आपल्याला वाघ दिसावा, बिबट्या दिसावा, हत्तीचं जंगल असेल तर हत्ती दिसावे. पण यांनी एकमेव असं आहे की रात्रीचा काजवा बघायला जंगलातला यांनी एक हजार माणसं राधानगरीच्या त्या परिसरात दिली. लोकांना त्याचं त्यांनी आकृष्ट केलंय, त्याचं वेगळं पण हा नाही सांगितलं. सर, त्यावेळी कसं झालं, आम्हाला कसं होतं, आम्ही फुलपाखरू महोत्सव घेतला होता. म्हणजे आमच्या इथे येणाऱ्या पर्यटकांनी फक्त वाघ किंवा हे दिसत काय आमच्या दिसतच नाही आणि दिसणार पण आणि नाही. त्या आहे लोकांच्या अस्तित्व. डोक्यात तेच असते, मला वाघ हा, दिसला तर ट्रॅफिक. पर्यटन. आम्ही त्यानंतर पहिला फुलपाखरू महोत्सव घेतला. त्यावेळी आम्ही आमच्या ते 120 पेक्षा जास्त प्रकारची फुलपाखरे मिळतात आणि ते ज्यावेळी सांगायचे लोक आमच्यावर फिरतात, हा हे कुठलं, मग ते लगेच स्वतःच हा हे चॉकलेट पेन्सिल, म्हणजे ते स्वतः त्यांना त्याची आवड झाली. हे ब्लू मॉर्मॉन. बरं. तसं आम्ही काजवा महोत्सव सुद्धा घेतला. कदाचित आमचं म्हणजे त्यावेळेस म्हणजे तो उत्साह किंवा काय म्हणतात एक्साइटमेंट यामुळे आम्ही का असंही करतो, पण नंतर बरेचसे त्यातले अभ्यास आम्ही सुद्धा चुकू शकते. बरेचसे त्यातले अभ्यास सुद्धा म्हटले की इतक्या संख्येने जंगलात लोक डिस्टर्ब करणं. हा. त्यानंतर ते आम्ही खूप कमी केलं. म्हणजे आपल्याकडे चूक बरोबर म्हणजे एकमेकांच्या संवादातून आपण पुढे गेलो तर त्या बरोबर आहे, गोष्टी अगदी- होत अगदी असतात. म्हणजे बरोबर. आमचं त्यामागचं इंटेन्शन खूप चांगलं होतं की आपले तर लोक बघायला यावे, मिळावं. पर्यटक वाढावे. पण त्याचा म्हणजे त्यातले अभ्यास करणारे लोक म्हणले की हे चुकीचं आहे. Yes. एक लिमिटेड लोक घेऊन किंवा तुम्ही तुमच्या त्यांना डिस्टर्ब न करता केलं तर ते ठीक आहे. मग त्यानंतर ते आम्ही काजवा महोत्सव बंद केली. आज काही लोक येतात बघायला, ते त्यांचं ते बघतात जातात. पण जो एक म्हणजे एकत्र येऊन जे हे करायचं होतं ते प्रमाण कमी केलं. पण आपलं जंगल हे पश्चिम घाट जो सगळा आहे तो खूप म्हणजे खूप जैवविविधतेने नटलेला आहे. तिथं एखादा म्हणजे कालचाच एक व्हिडिओ आहे, मी तुम्हाला दाखवतो. दुपारी 3 वाजताचा व्हिडिओ आहे. तो 3 वाजताचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर पूर्ण फुल्ल उन्हामध्ये तर जर तुम्ही दृश्य बघितला तर तुम्ही म्हणणार म्हणजे वा म्हटल्याशिवाय हे होणार नाही, इतकं ते सुंदर दृश्य आहे. म्हणजे तुम्हाला तिथं उन्हाला सुद्धा त्रास होणार नाही. तर हे असं आपलं जंगल आहे, आपण सगळ्यांसमोर घेऊन जाऊया. म्हणजे सगळंच कोल्हापूर जिल्ह्यातले जे काही चांगलं आहे ते चांगल्या पद्धतीने नेऊया. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका ज्येष्ठांची आहे, पण प्रसार माध्यमांची भूमिका जेवढं पॉझिटिव्हली तुम्ही हे कराल तेवढं खूप चांगलं होईल असं मला वाटतं. Yes.